പ്രാർത്ഥിക്കുക. शनिवार का दिन नासिक मंडली में खास रीति से हमेशा उपवास प्रार्थना के लिए नियुक्त किया हुआ दिन है. ഇത് ഞാൻ രണ്ടാമത്തെ പ്രാവശ്യമാണ് ഇങ്ങനെ ഉപവാസ പ്രാർത്ഥനയിൽ പങ്കെടുക്കുന്നത്. जितना मेरा याद है मैं ये दूसरे बार में इस तरह उपवास प्रार्थना में मैं भागी हो रहा हूँ. പ്രാർത്ഥനയിൽ അത്യാവശ്യം നമുക്ക് അറിയേണ്ട കാര്യങ്ങളൊക്കെ നമുക്കറിയാം, കർത്താവിനദാസൻ പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. और प्रार्थना का विषय में क्या क्या जरूरी है करके प्रभु का दास ने आपको अच्छी तरह से बताया है. നമുക്ക് സാധു സുന്ദർ സിംഗ് പറയുന്നത് നമ്മുടെ ശരീരത്തിന് വായു ആവശ്യമെന്നതുപോലെ നമ്മുടെ ആത്മാവിന് ആവശ്യമുള്ള ശ്വാസമാണ് പ്രാർത്ഥന. साधु सुंदर सिंह ऐसा कहता है जैसे एक मनुष्य जीने के लिए श्वास लेकर वो जीता है, कितना जरूरी है, उसी तरह एक आत्मिक व्यक्ति को प्रार्थना है उसका जो जैसा श्वास के समान प्रार्थना से निरंतर परमेश्वर के साथ रिश्ता जोड़ते रहता है. നമ്മുടെ കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ വലിയ പ്രാർത്ഥനാ മനുഷ്യനായിരുന്നു. ദൈവത്തോടുള്ള പ്രാർത്ഥനയിൽ, അവന്റെ പിതാവിനോടുള്ള പ്രാർത്ഥനയിൽ അവൻ ജീവിതം ചെലവഴിച്ചു. यहाँ तक कि हमारा प्रभु यीशु मसीह भी जब इस दुनिया में था तो वो हमेशा अधिकतर प्रार्थना में समय बिताता और पिता के साथ रिश्ते में रहता था. നമുക്കറിയാവുന്ന കാര്യങ്ങളാണെങ്കിൽ ഒന്നും കൂടെ നമ്മളൊന്ന് റിവ്യൂ ചെയ്ത് ചില കാര്യങ്ങൾ കൂടെ നമുക്ക് മനസ്സിലാക്കാം. तो ये सब बातें मालूम है तो भी उसी विषय में थोड़ा गहराई में हम जाएंगे. അപ്പൊ പ്രാർത്ഥനയിൽ നമ്മള് സാധാരണ കർത്താവ് പഠിപ്പിച്ച പ്രാർത്ഥന, കർത്താവ് അതിന്റെ പ്രാർത്ഥനയല്ല, കർത്താവ് പഠിപ്പിച്ച പ്രാർത്ഥന നമ്മളൊരു മോഡലായിട്ട് എടുക്കുകയാണ്. तो आज हम लोग प्रभु ने चेले को जो सिखाया हुआ प्रार्थना है उसको एक आधार लेकर हम प्रार्थना विषय को बातों को समझेंगे. प्रभु ने जो व्यक्तिगत प्रार्थना किया वो नहीं, बल्कि हमारे लिए एक आदर्श दिया हुआ प्रार्थना उसको हम देखेंगे. മത്തായി 6:9 മുതൽ 13 വരെയുള്ള വാക്യങ്ങളിലാണ് ആ പ്രാർത്ഥനയുള്ളത്. तो हम जानते हैं मत्ती का सुसमाचार अध्याय 6 का 9 से 13 जब पढ़ते समय में प्रार्थना का एक नमूना या प्रार्थना का एक पैटर्न को हम देखते हैं. നമ്മളത് കാണാതെ പഠിച്ച് ആ പ്രാർത്ഥന ഉരുവിടുന്നതും അത് തെറ്റൊന്നുമല്ല. तो हम लोग वही प्रार्थना को उसी को बाय हार्ट करके मन में और सब मुझे वो पूरा प्रार्थना उसी को बार बार ऐसा बोलना उसमें उतना गलत नहीं है. तो भी ഇത് പ്രാർത്ഥിക്കാനല്ല കർത്താവ് പറഞ്ഞത്. परंतु यीशु ने बोला नहीं कि जो मैंने बोला है उसी बात को तुम दोहराओ करके प्रभु ने ऐसा नहीं कहा. പക്ഷെ പ്രാർത്ഥനയിൽ കർത്താവ് പറഞ്ഞ ഈ കാര്യങ്ങൾ ഉണ്ടായിരിക്കണം എന്നുള്ളതാണ് കർത്താവ് അർത്ഥമാക്കുന്നത്. परंतु प्रभु ने जब सिखाया तो ये एक आधार के रूप में दिया था और ये बातें तुम्हारा प्रार्थना में बना रहना चाहिए, बातें विशेष बातें रहना चाहिए करके प्रभु उस उद्देश्य से वो एक नमूना के रूप में दिया है. അപ്പൊ ആദ്യം തന്നെ ആ പ്രാർത്ഥന നമ്മള് ആ ഔവണ്ണം പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ കർത്താവ് ഒരു നിർദ്ദേശം നമുക്ക് തരുന്നുണ്ട്. तो तुम वाक्य 9 में शुरू करते समय में तुम इस रीति से प्रार्थना करो करके बोलकर शुरू करके അതിന്റെ ആദ്യം തന്നെ 7-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. पहले हम वाक्य 7 में हम पढ़ते हैं. പ്രാർത്ഥിക്കയിൽ നിങ്ങൾ ജാതികളെ പോലെ ആകരുത്. അതാണ് ഒന്നാമത്തെ കാര്യം. सबसे पहला बात वहां पर लिखा है कि जब तुम प्रार्थना करते समय में अन्य जाति के समान ना रहो. അപ്പോൾ ജാതികളുടെ പ്രാർത്ഥനയുണ്ട്, ദൈവമക്കളുടെ പ്രാർത്ഥനയുണ്ട്. तो इससे मालूम पड़ता है कि अन्य जाति का भी प्रार्थना है और प्रभु के लोगों का भी प्रार्थना है. അപ്പൊ നമ്മള് ദൈവമേന്ന് വിളിച്ച് പ്രാർത്ഥിക്കാനല്ല കർത്താവ് ഇവിടെ നമ്മളെ പഠിപ്പിക്കുന്നത്. ആദ്യം തന്നെ ആ പ്രാർത്ഥനയുടെ ഒന്നാമത്തെ പദം, ഓരോ പദവും വലിയൊരു വോളിയം തന്നെ എഴുതാനുള്ള കണ്ടന്റ് അതിനകത്തുണ്ട്. तो प्रभु का प्रार्थना 9 से जब पढ़ते समय में उस प्रार्थना का एक एक शब्द में एक बड़ा गहरा संदेश छुपा हुआ है. तो उस प्रार्थना का शुरुआत में प्रभु जब बोलते समय में तुम जातियों के समान हे परमेश्वर बोल के इस रीति से नहीं तुम्हारा प्रार्थना होना चाहिए, परंतु शुरुआत में क्या लिखा है? स्वर्गीय पिता. ये है प्रार्थना का शुरुआत एक विश्वासी करना चाहिए. അപ്പോൾ അതിലേക്ക് വരുന്നതിന് മുമ്പ് परंतु उस विषय में आने से पहले 8ാമത്തെ വാക്യം 8वां वाक्य में അവിടെ വായിക്കുകയാണ്. 8 पढ़ना. इसलिए तुम उनके समान न बनो, क्योंकि तुम्हारा पिता तुम्हारे मांगने से पहले ही जानता है कि तुम्हारी क्या क्या आवश्यकताएं हैं. അപ്പൊ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കാൻ പോകുന്നത് എന്താണെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നതിന് മുമ്പേ അറിവെന്നാണ് ഇവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. तो यहाँ पर क्या कह रहा है? तुम प्रार्थना करने से पहले ही तुम्हारा सारा जरूरतें जानते हैं. നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കാൻ പോകുമ്പോൾ എന്ത് പ്രാർത്ഥിക്കുമെന്ന് ദൈവത്തിന് അറിയാമെന്നാണോ അതോ നമ്മുടെ ആവശ്യം എന്തെന്ന് അറിയുന്നതാണോ? तो वो वाक्य के अनुसार अभी हमने जो पढ़ा, क्या वो क्या बताना चाहता है कि प्रार्थना करने से पहले पिता परमेश्वर पहले से ही जानता है क्या तुम क्या क्या शब्द बोलने वाले हो, क्या क्या बोली बोलने वाले हो, या तुम्हारा सब जरूरतें जानता है, ऐसा लिखा है. നമ്മള് ജഡത്തിൽ നമ്മള് യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. याकूब में हम पढ़ते हैं
നിങ്ങൾ പോകേച്ചിൽ ചെലവിടേണ്ടതിന് വല്ലാതെ യാചിക്കുകൊണ്ട്, അത് ദൈവത്തിന് അറിയാം. നമ്മൾ എന്താ യാചിക്കുന്നതെന്ന് ദൈവത്തിന് അറിയാം. പക്ഷേ എന്ത് യാചിക്കണം എന്നുള്ളതാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത് നമ്മൾ അറിയണം. അതാണ് ഇവിടുത്തെ വിഷയം. तो अध्याय 4 में याकूब 4 में पढ़ते समय में तुम लोग बहुत अधिक प्रार्थना करते हो, क्यों? तुम अपने सुख विलास के लिए, अपने भोग विलास के लिए, अपने अभिलाषों को पूरा करने के लिए तुम बहुत से बातें मांगते हो, इसलिए तुम्हें मिलता नहीं। तो वहां पर विषय क्या है? परमेश्वर तो पहले से ही जानता है तुम क्या मांगने वाले हो, तुम्हारा जरूरत क्या है, क्या बोलने वाला है। परंतु एक प्रार्थना करने वाला व्यक्ति ये जानना चाहिए कि मेरे प्रार्थना के द्वारा प्रभु का आवश्यकता क्या है, वो व्यक्ति जाने। അപ്പൊ ഇവിടെ ആദ്യമായിട്ട് പറയുകയാണ്, तो यहाँ पर इसलिए पहले कह रहा है നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്ന സ്വർഗസ്ഥനായ പിതാവിനോടാണ്. हम लोग प्रार्थना कर रहे हैं किसको देकर? वो है स्वर्गीय पिता को। അപ്പോൾ ഒരു സ്വർഗീയ തലത്തിലാണ് പ്രാർത്ഥന ചെന്നെത്തുന്നത്. यानी कि क्या वो प्रार्थना किस मुकाम का है? स्वर्ग का मुकाम का है। പക്ഷെ നമ്മൾ പറയുന്നത് ഭൂമിയിലുള്ള വിഷയമാണ്. परंतु तो स्वर्गीय मुकाम का प्रार्थना को हम किस बात से संबंध करके प्रार्थना करते हैं? भूमि की बातों को जोड़कर। അപ്പൊ നമ്മുടെ ഭൂമിയിലെ ആവശ്യവും ദൈവത്തിന്റെ സ്വർഗീയ സ്ഥാനവും തമ്മിൽ കണക്ട് ആകത്തില്ല. तो परमेश्वर जो स्वर्गीय स्थान में है और हमारा जरूरत क्या है? भूमि के विषय। तो भूमि के विषय लेकर स्वर्गीय स्थान में बसने वाला परमेश्वर से, पिता से प्रार्थना करना बोला तो वो प्रार्थना में व्यक्ति परमेश्वर के साथ जुड़ ही नहीं रहा है। അതുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ इससे जब तुम प्रार्थना करोगे, നിങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ളത് എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ അത് അവിടുത്തെ നീഡ്സ് എന്നാണ്. നിങ്ങൾക്ക് എന്ത് ഭൗമികമായി നിങ്ങൾക്ക് അത്യാവശ്യമുണ്ട്, നീഡ്സ് ഉണ്ട്, വാണ്ട്സ് ഉണ്ട്. तो इसके लिए वहां पर बोलते समय में 8 में क्या लिखा है? तुमको जो अत्यंत जरूरत है, पर पिता परमेश्वर पहले से ही जानता है तुम्हारा अत्यंत जरूरत क्या है, तुम्हारा जरूरत क्या है और तुमको क्या आवश्यकता है, ये दोनों अलग बातें हैं। तो अत्यंत रीति से जो सबसे ज्यादा तुमको जरूरत है वो सब पिता पहले से ही जानता है। അത് നിങ്ങൾ നിറവേറും. तो वो तो बिना प्रार्थना करने से तुम्हारे जीवन में पूरा होने वाला है। അത് പിതാവ് എന്നുള്ള നിലയിൽ ദൈവം അത്ര സ്നേഹവാനായതുകൊണ്ട് തന്റെ മക്കൾക്ക് ഈ ഭൂമിയിൽ എന്താണ് അത്യാവശ്യം, വാണ്ട്സ് അല്ല, नीड्स। അത്യാവശ്യം എന്നാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. तो इसीलिए वहां पर यीशु प्रार्थना करने से पहले भक्तों को पहले बात क्या बताना चाहता है? तुम्हारे आप लोग सभी लोगों के भूमि के जीवन में सबसे अधिक जरूरत की बात जो हर मनुष्य को स्वाभाविक रीति से सबसे ज्यादा जरूरत है, वो पिता परमेश्वर जानता है। परंतु ये पिता परमेश्वर हमसे इतना प्रेम करता है, इतना दयावान है कि वो पहले से ही जानता है और पहले से ही उसका सारा प्रबंध आपके जीवन में समय समय पर पूर्ति में वो करके देगा, वो पूरा हो जाएगा। അപ്പൊ എന്താണ് മറാഠി അത്യാവശ്യം എന്നുള്ളതിന് പദം ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്? उधर क्या लिखा है? परमेश्वर तुम्हारा आवश्यकता को जानता है, जो जरूरत है, गर्जा। അതങ്ങനാണോ? तो नीड्स और वांट्स मतलब जो अत्यंत जरूरत है और क्या तुमको चाहिए उसके बाद जो चाहिए, ये दोनों अलग अलग बातें हैं। അപ്പൊ ദൈവം എന്താ അറിയുന്നത്? തീർച്ചയായിട്ടും നമുക്ക് തന്നിരിക്കും. तो हमारे जीवन में मनुष्य जीवन को बनाए रखने के लिए, जिंदा रखने के लिए अत्यंत जरूरत बात जो है वो पिता परमेश्वर हमारा पिता होने के नाते प्रार्थना के पहले मतलब बिना प्रार्थना करे ही वो हमको देगा। അതാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചില്ലെങ്കിൽ പോലും मतलब हम उसके लिए प्रार्थना करने की जरूरत नहीं है, क्योंकि हमारा पिता परमेश्वर इतना प्रेमी है कि हमारे जीवन को चलाने के लिए अत्यंत जरूरत जो बात है वो पिता परमेश्वर देगा। അതുകൊണ്ട് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്, इसीलिए हमें फिर क्या प्रार्थना करना चाहिए? എന്താ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്? फिर क्या प्रार्थना करना അതാണ് चाहिए? കർത്താവ് പഠിപ്പിക്കുന്നത്. वो बात है प्रभु वाक्य 9 से शुरू कर रहा है। അപ്പോൾ ആദ്യമായിട്ട് നമ്മൾ കർത്താവ് ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ इसलिए जब सबसे पहला जब प्रभु के उपस्थिति में आकर प्रार्थना करने जाते समय में നിങ്ങൾ ഇവണ്ണം പ്രാർത്ഥിപ്പി 9 വാക്യം. वाक्य 9 में इस रीति से तुम प्रार्थना करो। ആദ്യം തന്നെ പറയുകയാണ്, सबसे पहला क्या करना है? സ്വർഗസ്ഥനായ क्या है? हे हमारे पिता। हे हमारा स्वर्गीय पिता ഓക്കെ ഓക്കെ जो स्वर्ग में है। ഓക്കെ സ്വർഗസ്ഥനായ ഞങ്ങളുടെ പിതാവേ. हे पिता जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र माना जाए। ഓക്കെ ഓക്കെ ആദ്യം തന്നെ ആ ദൈവം എന്റെ പിതാവാണെന്ന്, നമ്മുടെ പിതാവാണെന്നുള്ള ഒരു ബോധ്യത്തിൽ എത്തുക എന്നുള്ളതാണ് കർത്താവ് പദം കൊണ്ട് ഉദ്ദേശിച്ചത്. तो हे मेरा पिता जो स्वर्ग में है, उस शब्द से यीशु मसीह अब प्रार्थना करने वाले भक्तों को सबसे पहला बात एहसास दिलाना चाहता है कि तुम लोग जब प्रार्थना में तुम लोग आते समय में ये रीति को तुम जानो कि जिससे तुम प्रार्थना कर रहे हो वो तुम्हारा स्वर्गीय पिता है। നമുക്ക് എങ്ങനെയാ ബോധത്തിൽ എത്താൻ കഴിയും? ये सुबोध में कैसा आने होगा हमको? ആത്മാവിലായെങ്കിലേ കഴിയത്തുള്ളൂ. आत्मा में होएगा तो ही मालूम पड़ेगा। കാരണം
പിതാവായ ദൈവത്തെ क्योंकि पिता परमेश्वर को നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 4:6 എന്താ വായിക്കുന്നത്? गलतियों का पुस्तक 4:6 में हम क्या पढ़ते हैं? അവ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്ന ആദ്യത്തെ സംബോധന തന്നെ हम लोग परमेश्वर को अब्बा पिता पुकारने के लिए, पहले बार पुकारने के लिए जो वो घटना है, वो संबंध है। അവ എന്താണ്? അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന हम लोग अब्बा हे पिता करके बुलाने का, സ്വപുത്രന്റെ ആത്മാവിനെ ले पालक का आत्मा, അപ്പൊ നമ്മൾ ആത്മാവിലാവുമ്പോൾ यानी कि हम जब आत्मा में हो जाएंगे, നമ്മുടെ ദൈവം നമ്മുടെ ആരാണ്? परमेश्वर कौन है हमारा? നമ്മുടെ പിതാവാണ്. उस अवस्था में परमेश्वर हमारा पिता है आत्मा में। അപ്പൊ നമ്മൾക്ക് ഉയർത്തപ്പെടുകയാണ്. तो वास्तव में हम क्या हो रहे हैं? हम जो भूमि के स्तर के लोग हैं, उस आत्मिक स्तर में हम लोग भी स्वर्गीय स्थान में उठा लिए जा रहे हैं। കാരണം മണ്ണുകൊണ്ടുള്ളവനെ പോലെ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരും, क्योंकि जो मिट्टी के हैं वो मिट्टी की बातों में, സ്വർഗീയനെ പോലെ സ്വർഗീയരും. जो स्वर्ग है वो स्वर्गीय लोग स्वर्गीय बातों के लिए। നമ്മൾ സ്വർഗീയരാണോ അതോ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരാണോ? तो हम लोग स्वर्गीय लोग हैं क्या मिट्टी के लोग हैं? അപ്പൊ സ്വർഗീയരായതുകൊണ്ട് क्योंकि हम लोग स्वर्गीय है तो സ്വർഗീയ കാര്യങ്ങളാണ് നമ്മൾ സംബോധന ചെയ്യേണ്ടത്. तो हम लोग स्वर्गीय विषय ही हमारे मुंह से निकलना चाहिए, उस बातों का विषय में हमारा बात निकलना चाहिए। അപ്പോൾ സ്വർഗസ്ഥനായ इसलिए हे स्वर्गीय पिता, ഞങ്ങളുടെ പിതാവേ, हमारा पिता, ഇത് ബോധവൽക്കരണം, ഈ ബോധം നമുക്കുണ്ടാകണം. ഞാൻ ये बात का बोध होना चाहिए कि मैं जिसे प्रार्थना कर रहा हूँ वो मेरा पिता है। അപ്പൊ നമ്മളത് ആ പിതാവുമായി നമുക്ക് ആദ്യം എന്ത് കിട്ടുകയാണ്? പിതൃപുത്ര ബന്ധം, ഒരു കണക്ഷൻ, ഒരു കൂട്ടായ്മ കിട്ടുകയാണ്. तो उस पिता के साथ हम लोग क्या हो रहा है? एक पुत्र होने के नाते पिता के साथ का एक रिश्ता, एक नाता जुड़ रहा है। നമ്മൾ തന്നെ ആണെങ്കിലും ഇവിടെ ഒരു അപ്പനും മോനും ഉണ്ട്, പക്ഷെ അവർ തമ്മിൽ ശത്രുതയിലാണെങ്കിൽ ഈ മകന്റെ ആവശ്യങ്ങളൊന്നും ഈ പിതാവ് സാധിച്ചു കൊടുക്കുന്നില്ല. तो अगर इस दुनिया में अगर हम देख लो, एक बेटा और एक पिता का रिश्ता में अगर वो लोग दोनों झगड़े में है या दुश्मनी का अवस्थे में अगर रहेगा, तो वो क्या पिता अपना बेटे का जरूरत की चीजें पूरा कर पाएगा क्या? कभी नहीं। അപ്പോൾ ആദ്യം നമുക്ക് എന്താ വേണ്ടത്? तो इसके लिए वो रिश्ता विषय क्या है? सबसे पहली बात, ദൈവവുമായി നമുക്കൊരു സംബന്ധം വരണം. परमेश्वर के साथ का एक रिश्ता जुड़ जाना आवश्यकता है। ഞങ്ങളുടെ കൂട്ടായ്മയോ हमारा संगति പിതാവിനോടും पिता അവന്റെ പുത്രനായ और उनका पुत्र प्रभु यीशु मसीह के साथ। എന്താണ് ഈ കൂട്ടായ്മ? तो ये सहभागिता संगति क्या है? അപ്പൊ സ്വർഗീയ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുമ്പോഴേക്കും तो जब स्वर्गीय पिता करके जब हम पुकारते हैं, നമ്മൾ ആ ബോധത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ हम लोग उस बोध्य में हम प्रवेश कर रहे हैं, കൂട്ടായ്മ കിട്ടും. तो हमको संगति सहभागिता मिलता है। പക്ഷെ കൂട്ടായ്മ കിട്ടുന്നില്ലെങ്കിൽ, परंतु अगर संगति नहीं मिल रहा है तो അതാണ് നമ്മൾ യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്. यूहन्ना के लेखाओं में हम पढ़ते हैं, അവൻ നമ്മുടെ ഹൃദയത്തെക്കാൾ വലിയവനായതുകൊണ്ട്, क्योंकि परमेश्वर हमारा हृदय से भी बड़ा है। 1 യോഹന്നാൻ അതിന്റെ 3:20 पहला यूहन्ना 3:20 में हम पढ़ते हैं, അവിടെ വായിക്കുന്നത്, നമ്മള് ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ചാലും ഉള്ളിൽ ഒരു അനക്കം, ഒരു ചൈതന്യം കിട്ടുന്നില്ല. हम लोग परमेश्वर को पिता करके तो बुला तो रहे हैं, परंतु हृदय के भागों में कुछ भी उसका अनुभव या एक उत्तेजना उमड़ नहीं रहा। നമ്മൾ ഒരുപാട് പ്രാർത്ഥിച്ച് ജീവൻ പ്രാപിക്കുകയല്ല. क्योंकि हम लोग कोई भी प्रार्थना करके आधा घंटा 2 घंटा 3 घंटा प्रार्थना कर करके फिर जीवन प्राप्त कर रहे हैं, ऐसा नहीं है। ജീവൻ ഉള്ളത് കൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുക, बल्कि जीवन है इसलिए अब्बा पिता से प्रार्थना कर रहे हैं, അല്ലെ? है ना? അപ്പൊ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുമ്പോഴേക്കും तो पिता करके पुकारते समय में ही, ബന്ധം സ്ഥാപിക്കപ്പെട്ടു. കാരണം നമ്മൾ ആ നിത്യജീവനിലാണ് പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്നത്. क्योंकि वो तभी वो रिश्ता पहले स्थापना हो चुका है, क्योंकि अनंत काल का जीवन व्यक्ति के अंदर आया, इसलिए वो पिता के साथ जुड़ पाया। പരിശുദ്ധാത്മ സഹായത്താൽ അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്ന സ്വപുത്രന്റെ ആത്മാവ്, वो पवित्र आत्मा के मदद से ले पालक पुत्रत्व का आत्मा के द्वारा वो अब्बा पिता करके पुकारता है। അപ്പൊ ഹൃദയത്തിൽ പിതാവേ എന്ന് വിളിച്ചിട്ടും ഒരു ചൈതന്യം അനുഭവപ്പെടുന്നില്ലെങ്കിൽ, तो हृदय से भी सच्चा मन से अगर वो परमेश्वर को अब्बा पिता करके बुला रहा है, परंतु उसके अनुभव में कुछ उत्तेजना नहीं हो रहा है, कुछ अनुभव नहीं हो पा रहा है, पिता के साथ का रिश्ता नहीं बन रहा है, तो ഒരു ഉണങ്ങിയ അവസ്ഥ, मतलब तभी भी वो एक मुरझाया हुआ सूखा अवस्था है, ഉള്ളിലൊരു ഉണർവില്ല. अंदर कुछ भी उन्नति नहीं। അപ്പൊ നമ്മളെ ദൈവത്തെയും നമ്മളെയും തമ്മിൽ അകറ്റുന്നത് എന്താണ്? तो ऐसा है, तो परमेश्वर से हमें अलग करने का बात क्या हो गया उधर? നമ്മൾ ആ പാപയേറ്റ് പറയണം. तो हमारे जीवन में कुछ तो पाप ऐसा आया, कुछ तो रुकावट आया है जो रोक रहा है रिश्ता को वापस जोड़ के संबंध में बने रहने के लिए। उस पाप को अंगीकार करना है हमें। അപ്പൊ അബ്ബാ പിതാവേ നമ്മൾ വിളിക്കുമ്പോൾ, इसलिए हे अब्बा हे पिता पुकारते समय में അവിടെ നമ്മള് പരിശുദ്ധാത്മാവ് മാത്രമല്ല, केवल पवित्र आत्मा ही नहीं, നമ്മുടെ ആത്മാവ്, हमारा आत्मा भी। നമ്മൾ റോമാലേഖനം 8:15 वाक्യം, रोमियो 8:15 में हम पढ़ते हैं, कि उनको दासत्व की आत्मा नहीं मिली,
हाँ। फिर भयभीत हो, हाँ। परंतु लेपालक की आत्मा मिली है, हाँ। जिससे हम हे अब्बा हे पिता कहकर पुकारे, पुकारते हाँ। അല്ല, हैं। എട്ടിലെ आत्मा आप ही हमारे आत्मा के साथ गवाही ആ देता ഓക്കെ है। ഓക്കെ हाँ, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് परमेश्वर का आत्मा നമ്മുടെ ആത്മാവോട് സാക്ഷ്യം പറയുന്നു. हमारे आत्मा से गवाही देता है എന്ത്? നീ ദൈവത്തിന്റെ कि മകനാണെന്ന്. तू परमेश्वर का संतान है करके। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ മകനാണെന്നുള്ള ബോധ്യം വന്നിട്ട് വേണം നമ്മൾ പിതാവേ, സ്വർഗസ്ഥനായ പിതാവേ എന്ന് വിളിക്കേണ്ടത്. तो इसके लिए वो व्यक्ति को यह एहसास होना चाहिए कि मैं परमेश्वर का संतान हूँ। वो एहसास के बाद, वो यकीन के बाद वो क्या परमेश्वर को पुकार रहा है? अब्बा पिता। എന്നാൽ റിച്വൽ ആയിട്ട് അല്ലെങ്കിൽ ഒരു കടമ ചെയ്യുന്നത് പോലെ നമ്മൾ അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിച്ചാലും അത് പ്രാർത്ഥനയാകുന്നില്ല. परंतु एक रीत समझकर, एक रिवाज समझकर हम जानते हैं कि ऐसा प्रार्थना करना चाहिए बोलकर सिस्टम जानकर भी अगर प्रार्थना करेगा तो रिश्ता नहीं है वहां पर। അപ്പോൾ ഇനി ആരാധിക്കാനാണെങ്കിലും यहाँ तक कि आराधना का विषय भी है तो ഈ പ്രാർത്ഥനയിൽ ആരാധനയുണ്ട്. प्रार्थना में ही आराधना है। അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ क्योंकि जब हम अब्बा पिता करके हम जब पुकारते हैं, കർത്താവ് അങ്ങനെയായിരുന്നു. यीशु ऐसा था। അന്ന് പൗലോസ് പറയുകയാണ്, ഞാൻ എന്റെ ആത്മാവിൽ ആരാധിക്കുന്നു. इसलिए पौलुस इस विषय में गवाही देता है कि मैं मेरा आत्मा से मैं आराधना करता हूँ। റോമലേഖനം 1:10 വായിക്കുന്നുണ്ട്, എന്റെ ആത്മാവ്. रोमियो 1:10 में हम पढ़ते समय में वहां पर पौलुस कहता है मेरा आत्मा। അപ്പം പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ प्रार्थना करते समय में ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് परमेश्वर का आत्मा നമ്മുടെ ആത്മാവിനെ ചൈതന്യപ്പെടുത്തി हमारा आत्मा को उत्तेजना कर कर നമ്മൾ അബ്ബാ പിതാവേ എന്ന് हम വിളിക്കുകയാണ്. अब्बा पिता करके पुकारते हैं। रोमियो 1:9 के आधार पर, അപ്പൊ നമ്മുടെ ആത്മാവും അവിടെ ഇൻവോൾവ് ആകുന്നുണ്ട്. यानी कि क्या हमारा आत्मा भी वहां पर उपलब्ध है। അവിടെ നമ്മൾ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ൽ വായിച്ചത് നമ്മുടെ സ്പിരിറ്റ്. अपना 8:16 में हमने क्या पढ़ा? पवित्र आत्मा हमारे आत्मा से, मतलब प्रार्थना में हमारा आत्मा भी मौजूद है। ഇനി 8:15 വായിക്കുകയാണ്, और 8:15 में ऊपर हम पढ़ते हैं ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ്. परमेश्वर का आत्मा। അല്ലേ? അപ്പൊ പ്രാർത്ഥനയിൽ ആരൊക്കെ വേണം? तो प्रार्थना में कौन कौन चाहिए? हमारा आत्मा और परमेश्वर का आत्मा। അപ്പൊ നമ്മുടെ ആത്മാവാണ് വിളിക്കുന്നതെങ്കിൽ क्योंकि हमारा आत्मा अगर पुकार रहा है, നമ്മൾ എബ്രായ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, നമ്മുടെ ആത്മാക്കളുടെ പിതാവ്, हमें ആത്മാവിന്റെ പിതാവ്. इब्रानियों का पुस्तक में हम क्या पढ़ते हैं? परमेश्वर कौन है? आत्माओं का पिता है। നമ്മുടെ ആത്മാവിന്റെ പിതാവാണ് ദൈവം. मतलब परमेश्वर कौन है? हमारा आत्मा, मेरा आत्मा का पिता है वो। അപ്പോൾ തന്നെ उसी समय में നമ്മുടെ കർത്താവ് പഠിപ്പിച്ചു, प्रभु ने सिखाया പിതാവിനെ ആരാധിക്കേണ്ടത് ആത്മാവിലും സത്യത്തിലും. तुमको पिता को अगर आराधना कर रहा है तो आत्मा यानी मनुष्य आत्मा और सत्य से आराधना करे। അപ്പൊ ആരാധനയാണെങ്കിലും तो आराधना क्यों ना हो या പ്രാർത്ഥനയാണെങ്കിലും प्रार्थना क्यों ना हो, നമ്മൾ സംബോധന ചെയ്യുന്നത് हम लोग जब संबोधन करते हैं ദൈവത്തെ പിതാവേ, സ്വർഗസ്ഥനായ ഞങ്ങളുടെ പിതാവേ. परमेश्वर को हे अब्बा हे पिता करके संबोधित करके हम प्रार्थना और आराधना कर रहे हैं। നമ്മള് ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3:3 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, फिलिप्पियों का पुस्तक 3:3 में हम पढ़ते हैं ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് കൊണ്ട് ആരാധിക്കുകയും. परमेश्वर के आत्मा के द्वारा आराधना करके। റോമലേഖനം 1:10 വായിച്ചത് और जैसा रोमियो 1:9 में हमने जो पढ़ा നമ്മുടെ ആത്മാവ്. हमारा आत्मा या मनुष्य आत्मा, അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം तो उसका मतलब നമ്മുടെ ആത്മാവിൽ हमारा आत्मा में പരിശുദ്ധാത്മ സഹായത്തോടെ पवित्र आत्मा के मदद से നമ്മൾ വിളിക്കുകയാണ് ദൈവത്തെ. എന്ത്? हम लोग परमेश्वर को क्या पुकार रहे हैं? हे अब्बा पिता। എന്താണ് നമ്മൾ ഇനി പറയേണ്ടത്? तो फिर ऐसा है ये ആദ്യം തന്നെ പറയേണ്ടത് നമ്മുടെ ആവശ്യമല്ല. तो ये रिश्ता जुड़ गया है तो फिर हम क्या बोलना चाहिए? सबसे पहली बात, हम हमारा आवश्यकता, हमारा जरूरत नहीं बोलना है। ഒരു യഥാർത്ഥ പുത്രൻ एक सच्चा पुत्र, പിതാവിനെ പ്രസാദിപ്പിക്കുക എന്നുള്ളതാണ് അവന്റെ ആഗ്രഹം. പുത്രത്വം. एक सच्चा पुत्र तो सच्चा बेटा हमेशा पिता को मैं कैसा आदर करूं, पिता को कैसा सम्मान करूं, पिता को मैं कैसा खुश करूं, ये वो सच्चा बेटे का लक्ष्य रहता है। അപ്പോൾ കർത്താവ് അതായിരുന്നു. प्रभु भी वैसे ही था। കർത്താവ് അവന്റെ ജീവിതം മുഴുവനും പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുക, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ നാമത്തിന് അപമാനം വരരുത് എന്നുള്ളത് കൊണ്ടാണ് വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമെന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो इसके लिए यीशु मसीह भी जब इस दुनिया में जीते समय में उनका लक्ष्य वही था कि उनके द्वारा पिता के जीवन का, पिता के विषय में कोई प्रकार का अपमान या ऐसा कोई भी विरुद्ध बात उनके जीवन से ना हो। इसलिए पवित्रता ही करके या अलगवाई करके जो विषय है वो अर्थ वहां पर आता है। ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ച് ആദ്യമായി പ്രാർത്ഥിച്ചത് ആരാണ്? सबसे पहला परमेश्वर को पिता करके पुकार कर प्रार्थना करने वाला व्यक्ति कौन है? നിരന്തരം പ്രാർത്ഥിച്ചത് और निरंतर उसी में ही प्रार्थना करता रहा पिता बोलकर കർത്താവാണ്. प्रभु ही है, അതുകൊണ്ട് പിതാവിന്റെ നാമം മഹിമപ്പെട്ടു. जिसके वजह से पिता का नाम का महिमा हुआ। ഇനി ആ നാമം, പിതാവെന്ന നാമം तो इसलिए पिता करके वो नाम ആരെടുക്കുകയാണ്? कौन ले रहा है? അപ്പോൾ അതിനകത്ത് ദൂഷ്യം വരരുത് എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ പിതാവിന് അപമാനം
तो उसके बाद यीशु के बाद पिता करके बुलाने वाले अगला झुंड फिर हम ही है। इसलिए जैसे यीशु ने मेंटेन किया कि पिता के नाम को कभी भी अशुद्धता ना हो, इसलिए तेरा नाम पवित्र माना जाए करके वो बात को हमें उसको आगे मेंटेन करना है। നമ്മുടെ അത്യാവശ്യം എന്തോ അതിനെ കുറിച്ച് ഭാരപ്പെടണ്ട. मेरा जीवन में क्या क्या जरूरतें हैं जो एकदम ज्यादा जरूरत है, वो बात को सोचकर प्रार्थना करने नहीं आना, उसका जरूरत का चिंता ही नहीं करना। നീ അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ क्योंकि जब आप पिता करके पुकार रहे हो, നിന്റെ പിതാവ് മഹത്വം എടുക്കുന്നെങ്കിൽ तेरा आपका पिता महिमा ले रहा है, तो നിന്റെ ആവശ്യം നിറവേറ്റി കഴിഞ്ഞു. आपका जरूरत के जीवन, आपके जीवन के क्या क्या जरूरतें हैं वो समय पर पूरा हो चुका है। मतलब അപ്പൊ പ്രാർത്ഥനയിൽ ആരുടെ ആവശ്യമാണ് ആദ്യം നിറവേറേണ്ടത്? इसके लिए प्रार्थना में सबसे पहले किसका जरूरत पूरा होना चाहिए? नहीं, हमारा जरूरत नहीं पूरा होना चाहिए, क्योंकि वो तो प्रभु करेगा ना। अन्य जाति का जरूरत क्या है कि पहले हमारा जरूरत को पूरा करो, इसलिए परमेश्वर परमेश्वर करके पुकार रहे। जातियों के समान नहीं प्रार्थना करना है हमें। ജാതികൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ അവരുടെ ആഗ്രഹം എന്താണ്? जातियों का प्रार्थना करते समय में उन लोग का आग्रह क्या है? ദൈവനാമം ദുഷിക്കപ്പെട്ടോ മൗത്രാവുന്ന അവർക്ക് വിഷയം. परमेश्वर का नाम का निंदा हो या ना हो, महिमा हो या ना हो, ഞങ്ങളുടെ കാര്യം നടക്കണം. मेरा काम पूरा हो जाना चाहिए। എന്നാൽ ഒരു ദൈവപൈതൽ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ परंतु परमेश्वर का जन जब प्रार्थना करता है, ആദ്യം ദൈവത്തിന്റെ ആവശ്യം നിറവേറുക. पहला पिता परमेश्वर जिस उद्देश्य के लिए वो व्यक्ति को प्रार्थना किया, वो उद्देश्य में आया है, वो व्यक्ति ये जाने कि मैं पिता का इच्छा को पूरा करने के लिए आया हूँ, इसलिए उनका महिमा होना चाहिए। ഇവിടെ സാത്താൻ ലോകമനുഷ്യരും എല്ലാം ആ നാമത്തെ ദുഷിക്കുമ്പോൾ जब ये पूरा दुनिया में शैतान और संसार का लोग, अंधकार, दुष्ट आत्मा, ये लोग सब लोग परमेश्वर का नाम को जब निंदा कर रहे हैं, ഒരു ദൈവത്തിന്റെ യേശു ക്രിസ്തു പ്രാർത്ഥിച്ചത് उनके बीच में यीशु मसीह रुककर क्या प्रार्थना किया? പിതാവേ हे पिता, ആ നാമം എത്ര മഹത്വം. आपका वो नाम, पिता करके वो नाम कितना श्रेष्ठ नाम है। അപ്പോൾ ഈ ഒരു ആവശ്യം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് എത്തിയാൽ ये- ഇതാണ് എന്റെ പ്രാർത്ഥനയുടെ ആരംഭം. ये है हमारा जरूरत, ये है हमारा प्रार्थना का सबसे पहला आरंभ, शुरुआत जो हम प्रार्थना में करते हैं। അതുകൊണ്ടാണ് നമ്മള് നമുക്ക് എങ്ങനെ ദൈവത്തെ പിതാവേ എന്ന് വിളിക്കാൻ കഴിയും എന്നുള്ളത് ഇവിടെ നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമേ എന്ന് പറഞ്ഞ അതേ പദം, അതിന് ഉള്ള ഗ്രീക്ക് പദമാണ് ഹഗീസോ. ഹഗീസോ എന്ന് പറഞ്ഞാൽ പരിശുദ്ധമാക്കപ്പെടുക, വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുക എന്നൊക്കെയുള്ളതാണ്. तो तेरा नाम पवित्र माना जाए करके, पवित्र माना जाए करके जो शब्द है उसको ग्रीक भाषा में हगीसो करके बोला है। मतलब तू पवित्र भी है और तू वो अलगवाई का, पवित्रता का अनुभव में है तेरा नाम। അതേ പദമാണ് उसी शब्द को എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായം 11-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. इब्रानियों का पुस्तक 2 अध्याय 11 वाक्य में हम पढ़ते हैं। എന്താണ് വായിക്കുന്നത്? पवित्र करने वाला पवित्र पवित्र करने वाला, जो पवित्र किए जाते और जो पवित्र हम जो किए जा रहे हैं, सब एक ही मूल से है। एक ही मूल से है, मतलब उनका Okay. मूल एक पिता है। അപ്പൊ ദൈവത്തെ പിതാവ് എന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ यानी कि पिता परमेश्वर, परमेश्वर को पिता करके ऐसा बुलाना है, तो ആ വിളിക്കുന്ന വ്യക്തി ആരായിരിക്കണം? वो बुलाने वाला व्यक्ति कौन होना चाहिए? ആ पवित्र रहना चाहिए। ആ ബോധവൽക്കരണം. ये बात का बोध्य, എങ്ങനെ നമ്മൾ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു? हम लोग कैसा पवित्र ठहराए गए? ഏ? എങ്ങനെ പവിത്രരായി? पवित्र हम ठहराए गए, हम पवित्र कैसे बन गए? അശുദ്ധരായി ജനിച്ചവരാണ്. क्योंकि हम तो अशुद्ध रीति से जन्मे थे। ജഡത്താൽ ജനിച്ച ജഡം. जो शारीरिक से जन्म लिया है वो शरीर है। അപ്പോൾ നമുക്ക് ഒരു വിശുദ്ധനായി തീരണമെങ്കിൽ, तो इसके लिए एक पवित्र जन करके इस अवस्था में अगर हमें बना रहना है, तो വീണ്ടും ജനിക്കണമെങ്കിൽ, या फिर नया जन्म पाना है, तो വിശുദ്ധനായ ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിക്കണമെങ്കിൽ पवित्र परमेश्वर से ही जन्म लेना है, तो ആദ്യത്തെ ജന്മം ക്ലോസ് ചെയ്യണം. ന്യായവിധി. हमारा पहला जन्म जो हम मनुष्य से जन्म लिया है उसका अंत होना जरूरी है, उसका न्याय होना जरूरी है। അതുകൊണ്ടാണ് इसीलिए തന്റെ ജനത്തെ വിശുദ്ധീകരിക്കേണ്ടതിന് अपने लोगों को पवित्र ठहराने के लिए യേശു ക്രിസ്തു നഗരവാതിലിന് പുറത്തു വെച്ച് കഷ്ടം അനുഭവിച്ചു. यीशु मसीह फाटे के बाहर जाकर, तंबू के बाहर जाकर लोगों के लिए दुख उठाया। അപ്പോൾ നമ്മളെ വിശുദ്ധീകരിക്കുന്നത് ആരാണ്? तो इसलिए हमें पवित्र कौन कर रहा है? കർത്താവ് യേശു. प्रभु यीशु मसीह। എന്തിനാണ് നമ്മളെ വിശുദ്ധീകരിക്കുന്നത്? क्यों हमें पवित्र कर रहे हैं? അവന്റെ പിതാവിനെ ताकि उनका पिता को നമ്മൾ പിതാവിന് വിളിക്കാൻ. हम भी पिता बुला सके, इसके लिए। അപ്പൊ യേശുവിന്റെ പിതാവ് നമ്മുടെ പിതാവാകുന്നത് നോക്കുക. तो जरा देखो, यहाँ पर विषय ये है कि यीशु का पिता हमारा पिता बन गया है। 2-ാം അധ്യായം എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായം 11-ാം വാക്യം പറയുന്ന അതേ പദമാണ് പിതാവേ നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമേ എന്ന് പറയുന്നത്. तो इब्रानियों का पुस्तक 2:11 में अभी हमने जो पढ़ा, वही सेम विषय को वहां पर प्रार्थना में यीशु बोल रहा है कि तेरा नाम पवित्र माना जाए।
അപ്പൊ പ്രാർത്ഥനയിൽ इसलिए प्रार्थना में ദൈവനാമം അല്ലെങ്കിൽ ദൈവനാമം മഹത്വമെടുക്കുന്നുണ്ടോ, അല്ലെങ്കിൽ ദൈവം വിളിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് ക്രിസ്തു വരുത്തിയ വിശുദ്ധീകരണം ഉണ്ടോ? तो इसके लिए परमेश्वर का नाम महिमा हुआ जाए, माना जाए करके बोलते समय में जो कोई भी परमेश्वर को पिता बोलकर प्रार्थना में प्रवेश करते समय में क्या वो पवित्र हुआ है कि नहीं, ये घटना वहां पर होना चाहिए। അപ്പോഴാണ് നമ്മള് പത്രോസിന്റെ ലേഖനം 1:17 വായിക്കുന്നത്. इसलिए पहला पत्रोस 1:17 में हम पढ़ते हैं. അവിടെ വായിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? वहां पर हम कैसा पढ़ते हैं? നാം ദൈവത്തെ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്നുവെങ്കിൽ, अगर हम लोग परमेश्वर को पिता करके पुकार रहे तो पढ़ना जबकि तुम हे पिता कहकर उसे प्रार्थना करते हो, हाँ। जो बिना पक्षपात हाँ। हर एक के काम के अनुसार न्याय करता है, हाँ। तो अपने परदेशी होने का समय അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഇവിടെ ന്യായം വിധിക്കുക എന്ന് പറയുന്നതും ഹൃദയത്തെ ശോധന ചെയ്യുക എന്നുള്ളതും ആ അർത്ഥത്തിലാണ്. എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മളെ വെറുതെ ശിക്ഷ വിധിക്കുകയല്ല. तो न्याय करता है करके बिना पक्षपात का न्याय करता है करके मतलब परमेश्वर हमको दंड देगा, वो न्याय का बात नहीं कर रहा है. हाँ। जो परखने वाला हाँ। वो अर्थ में बोला है. നാം ആ വിശുദ്ധിയിൽ നിന്നുകൊണ്ടാണോ, ക്രിസ്തുവിൽ നിന്നുകൊണ്ടാണോ, അല്ലെങ്കിൽ നമ്മളെ ക്രിസ്തു ശുദ്ധീകരിച്ചതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണോ, അതോ നമ്മളൊരു ജാതിയെ പോലെയാണോ എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥനയിൽ ദൈവം നോക്കുന്നത്. तो यानी कि परमेश्वर जो बिना पक्षपात का न्याय करता है, मतलब परमेश्वर वो भक्त के जीवन, विश्वासी के जीवन में एक बात को परख के देख रहा है. क्या परख के देख रहा है? कि वो व्यक्ति जो परमेश्वर को अब्बा पिता करके बुलाकर प्रार्थना कर रहा है, वो यीशु मसीह के द्वारा पवित्र होने के बाद अब्बा पिता बोल रहा है, या अन्य जाति के समान परमेश्वर को बस ऐसे ही पिता करके बुलाए, ये बात परमेश्वर परख रहा है. നാം വിളിക്കുമ്പോൾ, जब हम अब्बा परमेश्वर को अब्बा पिता करके प्रार्थना करके बुलाते हैं, ആ മകൻ തന്നെ എന്നുള്ള ബോധ്യത്തിലാണോ നമ്മൾ विളിക്കുന്നത്? तो परमेश्वर ये बात उस पर देख रहा है कि जो बुलाने वाला व्यक्ति बेटा होकर बुला रहा है क्या. മകനായി വിളിച്ചാൽ, പിതാവിനെ വിളിച്ചാൽ अगर वो बेटा बनकर परमेश्वर को पिता बुला रहा है तो ദൈവത്തിന് അവമാനം വരത്തില്ല. तो परमेश्वर को अपमान नहीं होगा. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ, इसलिए जब हम प्रार्थना करते समय में, നമ്മുടെ ഹൃദയത്തെ ദൈവം ശോധന, പ്രാർത്ഥന വിഷയത്തെ അല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. तो यहाँ पर परमेश्वर क्या करता है? जो मनों को न्याय करता है, मतलब क्या? परमेश्वर उस व्यक्ति का मन को परख कर देख रहा है कि वो सचमुच नया जन्म के द्वारा या पुत्र होने के बाद का अवस्थे में. तो यहाँ पर क्या प्रार्थना कर रहा है, कितना प्रार्थना कर रहा है, वो विषय या शब्द नहीं परमेश्वर को मूल्य. परमेश्वर का विषय क्या है? कि ये मेरा बेटा है कि नहीं. നമ്മള് റോമലേഖനം 8:16 എന്താ വായിച്ചത്? रोमियो 8:16 में हमने क्या पढ़ा था? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ്, परमेश्वर का आत्मा നമ്മുടെ ആത്മാവോട് പറയുക, हमारे आत्मा को कह रहा है ഞാൻ ദൈവത്തിന്റെ മക്കളാണ്, कि तुम परमेश्वर के संतान हो, അല്ലേ? है ना. അപ്പൊ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ इसलिए प्रार्थना करते समय में ഈ അർത്ഥത്തിലാണോ ഇനി പ്രാർത്ഥിക്കുന്നത് എന്നാണ് ആത്മാവ് പരിശോധിക്കുന്നത്. तो यही अर्थ में वो व्यक्ति प्रार्थना कर रहा है कि नहीं, ये आत्मा परख के देख रहा है, न्याय करके देख रहा है. 8-ാം അധ്യായം, റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം 27-ാം വാക്യം. रोमियो 8:27, रोमन्स 1:27. हाँ, और मनों को जांचने वाला, मनों को जांचने वाला, यही जांचना शब्द हम लोग पत्रोस में 1:17 वही शब्द आना ആ चाहिए, പദമാണ്. ഓക്കെ. वही शब्द आना चाहिए. ആ. मनों को जांचने वाला, और वह जांचने वाला जानता है हाँ। कि आत्मा की मनसा क्या है. हाँ. നോക്കുക, അപ്പൊ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ എന്റെ ഹൃദയത്തെ ദൈവം പരിശോധിക്കുന്നു എന്ന ബോധ്യമുണ്ടോ? तो यानी कि मैं प्रार्थना करते समय में परमेश्वर अपने मेरा मन को जांच रहा है, परख कर देख रहा है करके ये बोध हमको रहता है क्या? ചിലപ്പോ നമ്മളങ്ങ് ഈ ടാപ്പിൽ നിന്ന് വെള്ളം അഴിച്ചു വിടുന്ന പോലെ നമ്മൾ ഒരു ഒഴുക്കം മട്ടിലങ്ങ് പ്രാർത്ഥിച്ചു. हम लोग क्या करते हैं, जैसा नल खोला तो फटाफट पानी आते रहता है, वैसा मुंह खोलकर बक 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 करते जा रहा है. അതല്ല, അത് ജാതികളാണ് പ്രാർത്ഥന. वो क्या है? जातियों का प्रार्थना है. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ परंतु तुम जब प्रार्थना करने जाओगे, ജാതിയെ പോലല്ല, जाति के अन्य जाति के समान नहीं, എന്റെ മകനായിട്ട്. तुम परमेश्वर का पुत्र है, ये बोध में प्रार्थना करना है. അതിനാണ് എന്റെ മൂത്ത പുത്രൻ इसीलिए मेरा बड़ा बेटा ക്രൂശിൽ കഷ്ടമനുഭവിച്ച് क्रूस में कष्ट सहकर നിങ്ങളെ വിശുദ്ധീകരിച്ചത്. आप सब लोगों को पवित्र किया. എന്തിന്? क्यों किया? എന്റെ നാമം അശുദ്ധ അല്ലെങ്കിൽ വിശുദ്ധമാകണം. അതിന് ताकि വേണ്ടി. मेरा नाम पवित्र माना जाए तुम्हारे बीच में. അപ്പോൾ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ तो इसके लिए जब तुम प्रार्थना करने आओगे, ഇങ്ങനെ തന്നെയാണോ എന്ന് इस रीति से ही तुम कर रहे हो कि नहीं, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ പരിശോധിക്കും. परमेश्वर का आत्मा हमारा मनों को जांच कर, हमारे हृदय और आत्मा को जांच कर हमें बताएगा.
Praise the Lord. मैं അങ്ങനെ അല്ലെങ്കിൽ ऐसा नहीं है तो ഉടനെ ദൈവം അവിടെ കണ്ടം എന്ന് പറഞ്ഞാൽ കുറ്റം വിധിക്കും നമ്മുടെ ഹൃദയം. ആ. तुरंत उसी समय उसी क्षण में परमेश्वर क्या करेगा, हमारा आत्मा में उसको, हमें वो विश्वासी को, व्यक्ति को एक दोष का अनुभव में लेकर जाएगा. दोषी का अवस्था में उसको कुछ तो हृदय में होगा, मुझे कुछ तो मैंने गलती किया है करके, കാരണം പ്രാർത്ഥന മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ കഴിയുന്നില്ല. क्योंकि प्रार्थना अभी आगे नहीं जा रहा है आत्मा में. അപ്പൊ ആ ഒറ്റ വിളി കൊണ്ട് നമ്മളങ്ങ് ദൈവവുമായി ബന്ധപ്പെടാത്തതിന്റെ കാര്യം, तो इसलिए एक ही पुकार में परमेश्वर मेरा पिता है, ये रिश्ता में हम जुड़ नहीं पा रहे. उसका कारण ജഡത്തിന്റെ ചിന്ത നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വന്ന് ദൈവവുമായി അകന്നു പോയാൽ, शरीर में मन लगाकर जो व्यक्ति प्रभु से दूर हो गया है, मृत्यु का दशा में है, ആയതുകൊണ്ട് इसीलिए നമ്മൾ ചിന്തിക്കും, हम सोचते हैं 10-20 കൊല്ലമായി ഞാൻ നീതിമാനായിട്ട് ജീവിക്കുന്നു, 10-20-15 साल हो गया ना, मैं विश्वासी बनकर, मैं धर्मी बनकर जी रहा हूँ. ഇനിയിപ്പോ എന്ത് ഹൃദയം പരിശോധിക്കാനാണ്? अभी मेरा हृदय को क्या परखने का बात है? ഞാൻ എന്റെ നിലപാടിൽ സ്വന്തം നീതിയിൽ വരും. मैं तो अभी मेरा खुद का धार्मिकता से आ सकता हूँ, കാരണം ഞാൻ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നുണ്ട്. क्योंकि मैंने बहुत काम किया है. ഞാൻ സഭയിലെ ഫാൻ മേടിച്ചു കൊടുക്കുന്നുണ്ട്, मंडली का फैन मैंने खरीद के दिया है, ഞാൻ നല്ലപോലെ ദശാംശം ഇടുന്നുണ്ട്, मैं हमेशा दशांश देता हूँ, ഞാനാണ് ആദ്യം വരുന്നത്. सबसे पहला मैं आता हूँ. ഇങ്ങനെയൊക്കെ നമുക്ക് ऐसा सोच है तो, നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുള്ളത് കൊണ്ട് ऐसा मन हमारा मन में बातें हमारा मन में है तो ദൈവം പറയുകയാണ്, परमेश्वर कहता है യൂദയുടെ ലേഖനം 1:20 यूदा 1:20 में, അവിടെ മോസ്റ്റ് ഹോളി ഫെയ്ത്ത് എന്നൊരു പദമുണ്ട്. वहां पर अति पवित्र विश्वास करके एक शब्द आना चाहिए. പ്രാർത്ഥിക്കാൻ അടിസ്ഥാനം मतलब प्रार्थना का नींव എന്താണ്? क्या है? ഹോളി ഫെയ്ത്ത് ആയിരിക്കണം. हमारा सबसे अति पवित्र विश्वास. शब्द आया ऐसा, अति पवित्र विश्वास, ആ. परम पवित्र विश्वास. അപ്പോൾ അതിപരിശുദ്ധ വിശ്വാസത്താൽ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നമുക്ക് തന്നെ ആത്മീയമായിട്ടൊരു ബിൽഡപ്പ് നടക്കും. तो अति पवित्र विश्वास के द्वारा प्रार्थना करने वाला व्यक्ति को अंदर ही एक आत्मिक उन्नति और बढ़ोतरी और बांधने का काम होते रहेगा. ഞാൻ ആത്മാവിൽ, यानी कि मैं आत्मा में സ്വർഗത്തിലെ ദൈവത്തെ और स्वर्गीय परमेश्वर को അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിച്ച് अब्बा पिता करके पुकार कर, നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണേ എന്ന് പറയുമ്പോൾ तेरा नाम पवित्र माना जाए, ऐसा बोलते समय में ആ വ്യക്തിയുടെ ഉള്ളിൽ वो व्यक्ति के अंदर ഒരു വലിയ കെട്ടുപണി നടക്കുകയാണ്, एक बांधने का काम हो रहा है. ഒരു ഉയർപ്പ് നടക്കുകയാണ്, मतलब वो एक बढ़ रहा है, एक स्थान से ऊपर आ रहा है, അവൻ ഉയരുകയാണ്. वो ऊंचा उठ रहा है. നിങ്ങൾക്ക് തന്നെ अपने आप को അപ്പൊ 20 पढ़ना. पर हे प्रियो, हाँ. तुम अपने अति पवित्र विश्वास में उन्नति करते हुए हाँ. और पवित्र आत्मा में तो प्रार्थना अपने उस विश्वास में क्या उन्नति, मतलब क्या है? एक बढ़ते जा रहा है, एक बांधने का काम, तुम ऊपर होते जा रहे हो. बिल्डिंग अप. yes. അവ എന്താണ് അതിവിശുദ്ധ വിശ്വാസം? तो फिर क्या है वो अति पवित्र विश्वास? എന്താണ്? वो क्या है? പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നമുക്ക് തന്നെ ഭയങ്കര ഉത്തേജനം കിട്ടി, നമ്മളങ്ങ് സ്വർഗത്തിലേക്ക് ആയിപ്പോകുന്നത് പോലുള്ള ഒരു ആവേശം ഉണ്ടായി, നമ്മുടെ ഹൃദയം നിറഞ്ഞൊഴുകുന്ന രീതിയിൽ എത്തിച്ചേരാനുള്ള ആ അടിസ്ഥാനം അല്ലെങ്കിൽ ആ അതിവിശുദ്ധ വിശ്വാസം എന്താണ്? तो मतलब प्रार्थना में ही वो विश्वासी ऐसा ऊंचा मुकाम में पहुंच गया, स्वर्गीय स्तर में पहुंचा है, आत्मिक मंडल में हो है और उसका हृदय से बहते जा रहा है. उस बात का जरूरत के लिए अति पवित्र विश्वास वो क्या है? അപ്പൊ അതാണ് നമ്മൾ നേരത്തെ നമ്മൾ വിശുദ്ധീകരണം കണ്ടു, हमने पहला पवित्रताई को हमने देखा. അല്ലെ? ഈ വിശുദ്ധി ആരുടെയാണ്? ये पवित्रताई किसका है? കർത്താവായ യേശുവിനെ प्रभु यीशु मसीह को എനിക്ക് വിശുദ്ധിയായി തന്നിരിക്കുക. मुझे पवित्र का अवस्था में वही मेरा पवित्रता ही है, ऐसा मुझे दिया गया है. അതുപോലെ തന്നെയുള്ള ഒരു കാര്യമാണ് उसी तरह का बात है നമ്മൾ റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം, നമ്മുടെ റോമലേഖനം रोमियो का पुस्तक അതിന്റെ 10-ാം അധ്യായം 10वां अध्याय അതിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കും, 3-4 വാക്യം 3 और വായിക്കും. 4. क्योंकि वे परमेश्वर की धार्मिकता से अनजान होकर ആ अपनी धार्मिकता स्थापित करने का यत्न करके हाँ। परमेश्वर की धार्मिकता के अधीन न हुए, हाँ। क्योंकि हर एक विश्वास करने वालों के लिए धार्मिकता के निमित्त അപ്പൊ നമ്മുടെ നീതി ആരാണ്? तो धार्मिकता के निमित्त मतलब हमारा धार्मिकता कौन है? यीशु मसीह. ഞാൻ പറഞ്ഞല്ലോ, നമ്മൾ 10-20 കൊല്ലമായി ഒരുപാട് നീതി പ്രവൃത്തികൾ ചെയ്തു. അപ്പോൾ ദൈവസന്നിധിയിൽ വരാനുള്ള അടിസ്ഥാനം ഈ നീതിയാണെന്നുള്ള സ്വയനീതിയിൽ വരുമ്പോഴും പ്രാർത്ഥന സ്വർഗത്തിലേക്ക് ഉയരത്തില്ല. जैसा मैंने कहा, एक विश्वासी 10, 15, 20 साल से वो विश्वासी है और वो विश्वासी के समय में उसने बहुत सारा धार्मिकता का काम किया है. उस धार्मिकता का काम को वो नींव पकड़कर वो परमेश्वर की उपस्थिति में आकर मैंने ऐसा किया स्वयं धार्मिकता को स्थापना कर आया है, तो उसने परमेश्वर का बात को समझा नहीं है.
നമ്മൾ ഏത് നീതിയാണ്? हम लोग किसका धार्मिकता के वजह से है? ക്രിസ്തുയേശുവിനുള്ള വിശ്വാസത്താൽ, बोले यीशु मसीह पर विश्वास के द्वारा സൗജന്യമായി हमें मुफ्त में എനിക്ക് നീതി കിട്ടി. मुझे धार्मिकता मिल गया। അപ്പൊ അതിപരിശുദ്ധ വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത് तो अति पवित्र विश्वास का मतलब യേശു ക്രിസ്തു എന്റെ നീതിയാണെന്നുള്ള വിശ്വാസം. यीशु मसीह ही मेरा धार्मिकता है, वो विश्वास। അതിന് മാറ്റം വരാൻ പാടില്ല. वो बात में हम लोग हटना नहीं चाहिए, उस बात में कोई अलग बात नहीं होना चाहिए। ഈ നീതിക്ക് കീഴ്പ്പെടാതെ इस धार्मिकता को आधीन ना होते हुए സ്വന്തം നീതി സ്ഥാപിക്കുക. जो व्यक्ति क्या कर रहा है, विश्वासी अपना धार्मिकता स्थापना करने देख रहा है। അതായത് ഞാൻ ഫാൻ മേടിച്ചു കൊടുത്തു, मैंने उदाहरण जैसा पहले का फैन लेकर दिया, അല്ലെങ്കിൽ ഞാൻ എന്തെങ്കിലും പുണ്യപ്രവൃത്തികൾ ചെയ്തു, मैंने मंडली के लिए बाकी बाहर के लिए बहुत पुण्य अच्छा काम किया, അപ്പോഴും तभी भी ആ നീതി പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ उसी धार्मिकता का स्वयं धार्मिकता से अगर वो प्रार्थना कर रहा है तो അത് കർത്താവ് രണ്ടുപേര് പ്രാർത്ഥിപ്പാൻ പോയി, उसका उदाहरण के लिए प्रभु ने एक उदाहरण बताया। हाँ। 2 लोग प्रार्थना करने गए, അല്ലേ? है ना, हाँ। फरीसी और एक चुंगी लेने वाला। ഓക്കെ ഓക്കെ. അവർ രണ്ടുപേരും പ്രാർത്ഥിച്ച് ഒരാളെന്ത് സ്വന്തം നീതി സ്ഥാപിക്കുകയാണ്. दूसरा एक व्यक्ति क्या कर रहा है, वो अपना धार्मिकता स्थापना कर रहा है परमेश्वर के सामने। ദൈവമേ, हे परमेश्वर, ഞാൻ ഇന്ന കാര്യങ്ങൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്, मैं ये फलाना काम किया है, ഞാൻ ഉപവാസം मैं എടുക്കുന്നുണ്ട്, हफ्ते में 2 बार उपवास लेता हूँ, ദശാംശം തരുന്നുണ്ട്, समय पर दशवांश देता हूँ, ആയതുകൊണ്ട് इसीलिए ഞാൻ പറയുന്ന കാര്യം നീ സാധിച്ചു തരണം. मैं जो बात बोल रहा हूँ वो आप पूरा करके देना। അല്ലേ? ऐसे ही है ना उसका प्रार्थना। പക്ഷേ ആ പ്രാർത്ഥന परंतु उस प्रकार का प्रार्थना അവൻ അവനോട് തന്നെ പ്രാർത്ഥിച്ചു, ദൈവം കേട്ടില്ല. उस उधर अब क्या लिखा है, वो व्यक्ति प्रार्थना करने आया तो उसने अपने आप से प्रार्थना किया करके कहता है, मतलब वो व्यक्ति का प्रार्थना परमेश्वर ने नहीं सुना, अपने आप के लिए वो अपने आप की ओर प्रार्थना कर रहा था वो। നമ്മൾ അറിയാതെ പ്രാർത്ഥന അങ്ങനെയൊക്കെ വന്നു പോകും. मतलब क्या है, अनजाने में हम जो प्रार्थना कर रहे हैं सब प्रार्थना ऐसे ही है। അപ്പോൾ കർത്താവ് ആദ്യത്തെ പദം തന്നെ നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുമ്പോൾ इसलिए प्रार्थना का पहला शब्द को ही अगर हम देखें तो സ്വർഗീയ പിതാവേ, ये स्वर्गीय पिता, നിന്റെ നാമം तेरा नाम पवित्र माना जाए। പറയുമ്പോൾ തന്നെ നന്ദി കൊണ്ട് കാരണം എന്നെ ഈ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കാനുള്ള അനുഗ്രഹം തന്നല്ലോ. तो वो प्रार्थना में मैं खुशगुजार होकर मैं धन्यवाद का मन से कर रहा हूं, प्रभु मैं परमेश्वर को, महान परमेश्वर को वो पिता करके बुलाने के लिए वो पदवी और सौभाग्यता आपने मुझे दिया, इसके लिए धन्यवाद। इसलिए वो मन में मैं क्या बोल रहा हूं, पिता तेरा नाम पवित्र माना जाए। ഇനി ജാതികളെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ अन्य जाति के विषय में हम देखते हैं, നമ്മൾ റോമാലേഖനം 1:21 വായിച്ചേ. रोमियो 1:21 पढ़ना। इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी हाँ। उन्होंने परमेश्वर के योग्य बढ़ाई और धन्यवाद न किया। ആണോ? അപ്പൊ അവര് ജാതികളാണ്, ये लोग अन्य जाति है, ദൈവമക്കളൊന്നും ആയിട്ടില്ല. परमेश्वर के बच्चे हुए नहीं है, എന്നാൽ ദൈവത്തെ ദൈവമെന്നറിഞ്ഞാൽ തന്നെയും परंतु परमेश्वर को परमेश्वर करके जानने के बावजूद भी നീ എന്ത് ചെയ്യണം? क्या करना चाहिए था, ദൈവത്തെ മഹത്വീകരിക്കുകയോ परमेश्वर को योग्य रीति से महिमा देना നന്ദി പറയുകയോ ചെയ്തില്ല. और योग्य रीति से धन्यवाद नहीं किया। മകനൊന്നും ആകണ്ട, मतलब बेटा होने का जरूरत नहीं है यहाँ पर, പ്രപഞ്ചം കാണുമ്പോൾ ये पूरा सृष्टि को ही देखकर ദൈവത്തിന്റെ അദൃശ്യ ലക്ഷണങ്ങൾ ഈ പ്രപഞ്ചത്തിൽ വെളിപ്പെടുത്തിയപ്പോൾ परमेश्वर का अदृश्य लक्षण दृश्य हुआ सृष्टि के देखकर, ആകാശവും ഭൂമിയും ചന്ദ്രനും ഇതൊക്കെ കാണുമ്പോൾ आकाश को, सूर्य और चंद्र और सितारों को देखकर ഒരു ലോക മനുഷ്യൻ എന്ത് പറയണം? एक सामान्य संसार का मनुष्य क्या बोलना चाहिए, വാസ്തവമായ ഒരു ദൈവമുണ്ട്, एक सचमुच एक सच्चा जीवित है परमेश्वर है। ഞാൻ അവനെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നു, हे परमेश्वर मैं आपका महिमा करता हूँ, जो ഞാൻ सच्चा നിനക്ക് നന്ദി परमेश्वर, പറയുന്നു. मैं आपको धन्यवाद देता हूँ। അപ്പൊ ദൈവത്തെ ദൈവമെന്ന് വിളിച്ചാൽ ഇങ്ങനെ ചെയ്യണമെങ്കിൽ तो अगर एक अन्य जाति परमेश्वर को देखकर, जिसको कोई रिश्ता नहीं है, ऐसा परमेश्वर को देखकर इतना गहरा संबंध में आकर एक अन्य जाति ऐसा प्रार्थना करना है तो ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്ന വ്യക്തി എന്ത് ചെയ്യണം? ഈ രണ്ട് കാര്യം ചെയ്തിരിക്കണം. ആ പിതാവെന്ന് तो വിളിക്കുന്നത് परमेश्वर को पिता करके बुलाते समय में ये दोनों बातें वो विश्वासी के जीवन में होना चाहिए। ഞാൻ പറഞ്ഞത് മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? मतलब मैं कहने का उद्देश्य आप समझ रहे हैं क्या? പിതാവേന്ന് വിളിച്ച് പിതാവെന്ന് അറിഞ്ഞിട്ട് എന്നെ മഹത്വപ്പെടുത്തുകയോ എന്നെ നന്ദി കാണിക്കുകയോ ചെയ്തെന്നല്ല ഇവിടെ പറയുന്നത്. यहाँ पर ऐसा नहीं है कि ये व्यक्ति ने परमेश्वर को पिता जानकर फिर योग्य रीति से बढ़ाई और धन्यवाद दिया, ऐसा नहीं है वहां पर लिखा है। ദൈവം രണ്ട് രീതിയിലാണ് വെളിപ്പെടുത്തുന്നത്. क्योंकि परमेश्वर 2 रीति से प्रकट होता है, തന്റെ സൃഷ്ടിയിലൂടെ एक सृष्टि के द्वारा ഒരു ദൈവമുണ്ട്, एक परमेश्वर है। അതുകൊണ്ട് ആ ദൈവം ഇല്ല എന്ന് പറഞ്ഞ ആരും ഇനി തർക്കമൊന്നും ചെയ്യണ്ട. इसलिए कोई भी अभी तुम लोग झगड़ा करने मत जाओ कि परमेश्वर है कि नहीं करके, ऐसा झगड़ा करने की जरूरत नहीं है, तर्क करने का जरूरत नहीं है। എന്നാൽ ഒരു ദൈവം ഉണ്ട് എന്നുള്ള വിശ്വാസം വന്നാലും നന്ദി പറഞ്ഞാലും
ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തിയാലും ദൈവവൈദ്യനാകുന്നില്ല. तो ऐसा व्यक्ति जो अन्य जाति है, एक परमेश्वर है, सृष्टि को देखकर उसने जान लिया है परमेश्वर है करके, इसलिए वो व्यक्ति क्या करेगा? योग्य रीति से बढ़ाई करेगा, महिमा करेगा, धन्यवाद करेगा, फिर भी वो व्यक्ति बेटा नहीं बन रहा है. എന്നാൽ രണ്ടാമത്തെ വെളിപ്പാട്, परंतु दूसरा प्रकटीकरण क्या है? പുത്രൻ പിതാവിനെ വെളിപ്പെടുത്തുന്നു. कि पुत्र पिता को प्रकट कर रहा है. അത് അന്തരാത്മാവിലാണ്. वो हमारा अंदरूनी आत्मा में है. ആർക്ക് വെളിപ്പെടുന്നോ जिस जिस व्यक्ति को वो बात प्रकट हुआ है, അവര് ദൈവത്തിന് മക്കളാവും. वो लोग तुरंत अपने आप में परमेश्वर का पुत्र बन गए. അപ്പൊ ദൈവം പിതാവെന്ന് കണ്ടോ? तो वो व्यक्ति ने परमेश्वर पिता है करके देखा क्या? वो संतान ने उन्हें देख लिया आत्मा में. इसके लिए पिता बुलाना चाहिए ना. ദൈവത്തിന്റെ അദൃശ്യ ലക്ഷണങ്ങൾ ഇവിടെ വെളിപ്പെടുത്തിയിട്ട് ഇതൊരു ദൈവമുണ്ട്. എന്നാൽ ഈ जैसा ദൈവം उदाहरण के लिए जो अन्य जाति लोग है परमेश्वर है करके देखकर नहीं वो लोग मान रहे. परमेश्वर जो अदृश्य है वो दृश्य बातों को देखकर वो लोग बोल रहे हैं एक परमेश्वर है करके. उसी तरह विश्वासी लोग क्या कर रहे हैं? विश्वास के द्वारा अदृश्य परमेश्वर को वो मेरा पिता है करके पुकार रहे हैं. ക്രൂശിലെ വിശുദ്ധീകരണ നിമിത്തം क्रूस का पवित्र यीशु मसीह ने क्रूस में जो पवित्रता ही जो हमारे लिए उपलब्ध करके दिया और हमें दिया, वो स्वयं हमारा पवित्रता ही बन गया. उस कारण അപ്പോൾ ഒരു വിശ്വാസിയെ സംബന്ധിച്ചോളം इसलिए विश्वासी के संबंध में അവൻ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ वो जब परमेश्वर को पिता करके पुकारता है, ഈ രണ്ട് കാര്യം ആ പിതാവെ എന്ന് വിളിക്കുന്നതിൽ തന്നെ അവൻ ഉണ്ടായിരിക്കണം. ये दो ही അവൻ അത് तो ഗ്രഹിക്കണം. वो मिनिमम जो एक अन्य जाति से परमेश्वर ने जो बातें अपेक्षा करके रखा है, ये मिनिमम दो बातें, वो जो बेटा हो गया, पुत्र हो गया, उसके अंदर रहना चाहिए. വേണ്ടേ? क्या? योग्य बढ़ाई और धन्यवाद. യേശു അതല്ലേ ചെയ്തത്? यीशु ने भी यही किया था. നമ്മളെ സങ്കീർത്തനം 50:23 വായിക്കുമ്പോൾ ഈ രണ്ട് കാര്യമുണ്ട്. हम लोग भजन संगीता 50 का 14 23 50 का 23 सॉरी. धन्यवाद के बलिदान का चढ़ाने वाला मेरी महिमा करता है. हाँ, അപ്പൊ എന്തിനാണ് ധന്യവാദ് പറയുന്നത്? तो क्यों धन्यवाद का वो बलि चढ़ाना चाहिए? क्यों बोलना चाहिए धन्यवाद? ചുമ്മാ അങ്ങ് ധന്യവാദ് പറയാണോ? ऐसे ही व्यर्थ में धन्यवाद बोलना ऐसा है क्या? नहीं, प्रभु ने जो भी सारे ദൈവം എന്റെ പിതാവാണെന്നുള്ള വെളിപ്പാട് मतलब वो विश्वासी क्यों बोलना चाहिए कि परमेश्वर मेरा पिता है? उस प्रकटीकरण के आधार पर അതെത്ര ഭയങ്കര വെളിപ്പാടാണ്. वो कितना कितना बड़ा प्रकाशित बात है जो अन्य जाति को नहीं मिला. ദൈവത്തെ ആരും കണ്ടിട്ടില്ല. परमेश्वर को अभी तक किसी ने देखा नहीं है, അവന്റെ മടിയിൽ ഇരിക്കുന്ന ഏകജാതനായ പുത്രൻ അവനെ വെളിപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നു. परंतु उनके गोद में बैठा हुआ एक लौता परमेश्वर का पुत्र ने, वो पुत्र ने पिता को प्रकट किया है. നോക്കുക. അപ്പൊ ദൈവം എന്ന പിതാവാണെന്ന് കാണുമ്പോൾ तो अगर परमेश्वर मेरा पिता है ये एक व्यक्ति ने देख लिया അങ്ങനെ നന്ദി പറഞ്ഞാൽ और उस आधार पर अगर वो धन्यवाद दे रहा है तो തന്റെ നടപ്പിൽ വ്യത്യാസം വരും. അതാണ് അടുത്ത വാക്യം നമ്മൾ उसका വായിക്കുന്നത്. चाल चलन फिर क्या होगा? अलग रहेगा करके अगला वाक्य में हम पढ़ते हैं. और जो और अपना अपना चरित्र उत्तम रखता है. हाँ, अपना चरित्र यानी चाल चलन उत्तम रखता है. ആ. तो मैं परमेश्वर का किया हुआ उद्धार दिखाऊंगा. പിന്നെയും പിന്നെയും ദൈവം അവനെ വെളിപ്പെടുത്തും അവൻ പിതാവാണെന്ന്. मतलब वो व्यक्ति को परमेश्वर और गहराई से कि मैं तुम्हारा पिता हूं करके वो पिता का रिश्ता का गहराई की बातें और वो विश्वासी को उसके चाल चलन में बताते रहेगा. അതാണ് നിന്റെ നാമം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടണമെന്നർത്ഥം. उसका मतलब है कि तेरा नाम पवित्र माना जाए. കർത്താവ് നിങ്ങൾ ഫലം കായ്ക്കുന്നത് കൊണ്ട് എന്റെ പിതാവ് മഹത്വം കൊടുക്കുന്നു. यीशु ने क्या कहा? क्योंकि तुम लोग फल उत्पन्न करते हो इसलिए मेरा पिता महिमा लेता है. അല്ലേ? ऐसा है ना? അതുകൊണ്ടാണ് ഈ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നവരെ इसलिए जो कोई भी परमेश्वर को पिता करके पुकारते हैं, നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 13:15 इब्रानियों 13 का 15 ആ इसलिए हम उसके द्वारा स्तुति रूपी बलिदान हाँ। अर्थात उन होठों का फल जो उसके नाम का अंगीकार करते हैं हाँ। परमेश्वर को सर्वदा चढ़ाया. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. കാരണം ഈ പുത്രനെ क्योंकि ये पुत्र को എനിക്ക് വിശുദ്ധിയായിട്ടും मुझे पवित्रता के रूप में നീതിയായിട്ട് തന്നതുകൊണ്ടാണ് धार्मिकता के रूप में मुझे दिया है. इसके लिए ഞാൻ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നത്. मैं परमेश्वर को पिता करके बुलाकर धन्यवाद देता हूँ. അല്ലെങ്കിൽ ദൈവം എന്റെ പിതാവായിരിക്കുന്നത് या फिर परमेश्वर जो मेरा पिता है इस बात के लिए കാര്യം എന്റെ നീതിയല്ല, मेरा धार्मिकता की वजह से नहीं, ക്രിസ്തു നിമിത്തം. मसीह निमित्त. അപ്പൊ ക്രിസ്തു നിമിത്തം मसीह निमित्त ഞാൻ ദൈവത്തിന് നന്ദി പറയുകയും जब मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ, ഈ ക്രിസ്തു നിമിത്തം ये मसीह के निमित्त നാം പിതാവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുകയും ചെയ്യണം. हम पिता को महिमा भी कर रहे हैं. ഞാൻ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്ന ആ ഒറ്റ ശീർഷകത്തിലാണ് നമ്മൾ ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ചിന്തിക്കുന്നത്. अभी तक हमने परमेश्वर पिता है करके उस एक बात के विषय में ये सारा बात मैंने आपको बताया है. അപ്പോൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കണമെങ്കിൽ ആര് വേണം നമുക്ക്? इसलिए सबसे पहला बात परमेश्वर को पिता करके बुलाना है तो हमारे अंदर कौन रहना चाहिए?
ക്രിസ്തു ഉണ്ടായിരിക്കണം. मसीह होना जरूरी है ഈ ക്രിസ്തു മുഖാന്തരമാണ് നമ്മൾ വിളിക്കുന്നത്. कि मसीह के द्वारा, उनके द्वारा है हम उनको पिता करके पुकार रहे हैं. അവിടെ ദൈവം പറയും, നിങ്ങൾ എന്റെ അടുക്കൽ വരുമ്പോൾ ഒന്നും നിങ്ങൾ കൊണ്ടുവരണം. അവിടെ 50-ാം സങ്കീർത്തനം 14-ാം വാക്യത്തിൽ കാട്ടിലെ സകല മൃഗങ്ങളും സകല വൃക്ഷങ്ങളും എല്ലാം എനിക്കുള്ളതാണ്. भजन संहिता 50 का 14 में पढ़ते समय में तुम लोग कुछ भी मेरे पास लेकर आने की चीजें लेकर आने की जरूरत नहीं है, क्योंकि जंगल का पेड़, पशु, बकरे, वो सब किसका है? परमेश्वर का है. എന്നാൽ അതിന്റെ 14-ാം വാക്യം उसका 14 पढ़ना. परमेश्वर को धन्यवाद का बलिदान कर. ഇവിടെ നമ്മൾ ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യുക, അല്ലെങ്കിൽ നന്ദി പറയുക, അല്ലെങ്കിൽ മഹിമപ്പെടുത്തുക പുത്രന്മാരെന്ന രീതിയിലാണ്. तो यहाँ पर परमेश्वर को धन्यवाद चढ़ाव करके बोलते समय में वो लोग कौन होना चाहिए? पुत्र के रूप में पुत्र लोग यहाँ पर करना चाहिए, वो अर्थ हमें समझना है. ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്ന ആര് വേണം? इसलिए परमेश्वर को अब्बा पिता करके बुलाना है तो व्यक्ति के अंदर क्या होना चाहिए? ക്രിസ്തു ഉണ്ടായിരിക്കണം. मसीह होना चाहिए. കാരണം ക്രിസ്തുവിന്റെ പിതാവിനെയാണ് ഞാൻ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നത്. कि मैं मसीह का पिता को मैं पिता करके बुला रहा हूँ. അതായത് ക്രിസ്തുവിന്റെ പിതാവ് എന്റെയും പിതാവാണ്. यानी कि मसीह का पिता मेरा भी पिता है. അത് കർത്താവ് വളരെ വ്യക്തമായിട്ട് നമ്മളെ और പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. वो प्रभु ने स्वयं ही ये बात को सिखाया है. നമ്മൾ ഫിലിപ്പിലെ 2:11 വായിക്കുമ്പോൾ फिलिपियों का पुस्तक 2:11 में हम पढ़ते हैं, ഈ ക്രിസ്തുവിനെ ये मसीह को നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ കർത്താവായി വാഴിക്കുമ്പോഴാണ് അത് പിതാവിന് മഹത്വമാകുന്നത്. हम यीशु को तू मेरा प्रभु है करके वो प्रभुत्व का हुकूमत अगर हमारे अंदर हृदय में बना रहेगा, उसमें पिता का महिमा होता है. ഫിലിപ്പിലെ ലേഖനം 2:11 2:11 और परमेश्वर पिता की महिमा के लिए लिए हर एक जीव अंगीकार कर ले कि यीशु मसीह ही प्रभु है. हाँ, നോക്കുക, ഇത് ആരെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്? ये किसके बारे में कह रहा है? ദൈവമക്കളെ കുറിച്ചാണോ? परमेश्वर के बच्चों के बारे में है क्या? അപ്പൊ ലോകജാതികൾ, मतलब ये तो जो संसार के बाकी के लोग, अन्य लोग, നരകത്തിലേക്ക് പോകുന്നവർ, ये लोग जो नरक में जाने वाले हैं, മക്കളല്ലാത്തവർ, मतलब ये लोग बच्चे नहीं है, संतान नहीं है, ന്യായവിധി കഴിയുമ്പോൾ ये लोग का न्याय हो जाने के बाद യേശു यीशु ദൈവത്തിന്റെ പുത്രനായ ക്രിസ്തു परमेश्वर का पुत्र जो मसीह है, എന്ന് ഏറ്റുപറയുമ്പോൾ ये बात अंगीकार करके नरक, അതിൽ ദൈവം മഹത്വം കൊടുക്കും. उसमें कौन महिमा लेगा? पिता का महिमा होगा. അപ്പൊ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താത്ത ഏതൊരു മനുഷ്യനെയും ദൈവം കൊണ്ടുവരുമ്പോൾ, मतलब जो जिस व्यक्ति ने जिंदगी भर कभी भी परमेश्वर को महिमा नहीं दिया है, उसको एक दिन न्याय के सामने जब उसको पकड़ेगा, യേശുവിനെ കർത്താവെന്ന് അംഗീകരിച്ച് ऐसा वो व्यक्ति को यीशु ही प्रभु है ऐसा उसको होठों से बुलवा कर ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തിയിട്ടാണ് और परमेश्वर का महिमा करवा कर നരകത്തിലേക്ക് പോകും. उसको नरक में डाल देगा. അപ്പൊ ഇന്ന് ഈ അർത്ഥത്തിൽ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താത്തവര് ദൈവമക്കളാണോ? നമ്മൾ മക്കളെന്ന രീതിയിലാണ് ഇവിടെ. तो इसलिए जरा सोचो ना, उनके ऊपर इतना बड़ा दुविधा आने वाला है, जो जबरदस्ती होने वाला है. परंतु हम लोग जो आज परमेश्वर का संतान है कहलाने वाले लोग का खासियत क्या है? हम लोग बच्चे होकर अपना खुद का मन से हम लोग ये कर रहे हैं. इतना बड़ा भाग्य प्रभु ने हमको दिया है. അവന്റെ അടിപ്പിണരാൽ നമ്മൾ കുഷ്ഠരോഗികളായിരുന്നു. एक समय में हम लोग कोड़े के बीमार के भरे हुए लोग थे, परंतु उनका मार खाने से हम चंगे हो गए. നന്ദി പറയട്ടെ. उसके लिए धन्यवाद देना है कि नहीं? നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി. हमारा नाम स्वर्ग में लिखा गया है. നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ അവകാശങ്ങളുണ്ട്. हमें स्वर्ग में अनगिनत मिराज है. ഇതൊക്കെ ആര് കാരണമാണ്? ये सब किसके निमित्त है? പുത്ര നിമിത്തം. पुत्र के निमित्त है. ഈ യേശുവിനെ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ इसलिए ये यीशु को प्रभु करके पुकारते हैं, പിതാവ് पिता महिमा लेगा. എത്ര അനുഗ്രഹം. നമ്മൾ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുക എന്നാണ് ചെയ്യുന്നത് मतलब यहाँ पर പ്രാർത്ഥനയിലൂടെ. प्रार्थना में हम लोग परमेश्वर का महिमा कर रहे हैं, पिता परमेश्वर का महिमा हो रहा है. ये है वो लक्ष्य प्रार्थना करने वाला व्यक्ति का. നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 17:15 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. लूका का पुस्तक 17 का 15 में हम पढ़ते हैं. അവിടെ 10 കുഷ്ഠരോഗികൾ, वहां पर 10 कोड़े की बीमारी के व्यक्ति लोग, 10 പാപികൾ എന്നുള്ള അർത്ഥത്തിൽ നമുക്കത് മനസ്സിലാക്കാം. मतलब वो एक 10 के 10 लोग पापी है करके समझ जाना. അവരെ 17 അധ്യായത്തിന്റെ 15 വാക്യം 17 का 15 में जब पढ़ते समय में उनमें से एक यह कि मैं चंगा हो गया हूँ, ऊंचे शब्द से परमेश्वर की बड़ाई करता हुआ लौट आया. वो चंगा नहीं होना चाहिए, वो एक्चुअली शुद्ध हुआ ऐसा होना चाहिए. ठीक है, ओके, And one of them, when he saw that he was healed, ठीक है, मतलब शुद्ध हुआ या है हील, चंगा हुआ. turned back. बस बस बस. हाँ, അവരെന്ത് ചെയ്തു? वो क्या किया? ഓടി വന്ന് കർത്താവിന്റെ കാൽക്കിലേക്ക് വീണു. वो वापस तुरंत लौट कर आकर प्रभु के पैर में गिर गया. ആണോ? അപ്പോൾ അത് ദൈവത്തിന്
ऐसा प्रभु को गिरकर प्रभु को धन्यवाद किया तो परमेश्वर का क्या हुआ? महिमा हुआ। Praise the Lord. मैं നമ്മൾ എന്തെങ്കിലും പണ്ടക്കാണ്ട് നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടവർ പാപമോചനത്തെ കുറിച്ച് ഓർത്തതാണ്. हम लोग ने कभी ऐसा जीवन में किया है क्या? पहले बहुत साल पहले जब हमारा उद्धार हुआ, नया जन्म हुआ, पाप का क्षमा मिला बोलकर परमेश्वर को धन्यवाद देकर मैं पढ़ाई किया होगा। പിന്നെ നമ്മൾ സ്വന്തം നീതി വരുവാണ്. उसके बाद विश्वासी बनने के बाद क्या? हमेशा अपना धार्मिकता स्थापना करके जी रहे थे। അതാണ് അപ്പോഴും ദൈവം മഹത്വം എടുക്കുന്നില്ല. കാരണം നമ്മുടെ സ്വന്തം നീതിയിലാണ്. അപ്പോൾ യേശുക്രിസ്തു എന്റെ നീതി എന്ന് പറഞ്ഞ് ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുമ്പോഴെല്ലാം ക്രിസ്തു ഉണ്ടായിരിക്കണം. तो मतलब तभी भी मैं स्वयं धार्मिकता को, अपना धार्मिकता को नियुक्त करने देख रहा हूँ, स्थापना करने देख रहा हूँ, परंतु उसमें परमेश्वर महिमा नहीं ले रहा। हम लोग जब भी परमेश्वर की उपस्थिति में आते समय में हर एक विश्वासी का धार्मिकता यीशु मसीह है, इस बोध में अपने आप को नम्र कर परमेश्वर की उपस्थिति में प्रार्थना के लिए आना है। യേശു നമ്മുടെ നീതിയാണെങ്കിൽ, यीशु मसीह ही मेरा धार्मिकता है, യേശു നമ്മുടെ വിശുദ്ധിയാണെങ്കിൽ, यीशु मसीह मेरा पवित्रता ही है, യേശുവിന്റെ പ്രവൃത്തി കൊണ്ടാണ് നമ്മൾ ദൈവമക്കളായതെങ്കിൽ, यीशु मसीह ने काम किया, उनके कार्य की वजह से मैं परमेश्वर का संतान हो गया, अगर ये बोध्य है तो ഇങ്ങനെ ക്രിസ്തുവിനെ ഹൃദയത്തിൽ മഹത്വപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് इस तरह मसीह को हमेशा हर बात में बड़ाई करते रहकर उनका ही तारीफ करते रहे ഓ तो അബ്ബാ പിതാവേ, हे अब्बा पिता, ദൈവം എത്രമാത്രം മഹത്വം കൊടുക്കും. परमेश्वर कितना अधिक महिमा लेगा। നിങ്ങളുടെ പ്രാർത്ഥനാ വിഷയം എന്തു ആയിക്കോട്ടെ, आपका प्रार्थना विषय कुछ भी रहने दो, അത് മറന്നു പോവുക. वो तो भूल जाओ, ഈ അർത്ഥത്തിൽ परंतु ये अर्थ में ദൈവത്തിന്റെ ഒന്ന് പ്രാർത്ഥിച്ച് ഒന്ന് ആരാധിച്ച് परमेश्वर की उपस्थिति में आकर अब्बा पिता को आप प्रार्थना करने आओ। നിങ്ങൾ ചെല്ലുമ്പോൾ आप जब जाएंगे स्वर्ग में, നിങ്ങൾ സ്വർഗത്തിലല്ല, सॉरी, आप ये होने के बाद आप वापस जब घर में जाएंगे, നിങ്ങളുടെ ആവശ്യം നിറവേറിയിരിക്കും. आपका जो भी जरूरत था वो पूरा हो गया। ആ കാര്യം നിങ്ങൾ ഓർക്കത്തേ ഇല്ല. फिर वो बात, मेरा क्या क्या जरूरत था, वो याद भी नहीं करेंगे आप लोग। കാരണം ഇവിടെ സ്വർഗം അങ്ങ് നിറയുക. क्यों? क्योंकि वो व्यक्ति के अंदर वो भूमि का बातें हट गया, पूरा स्वर्ग वो व्यक्ति के अंदर समा गया है। ഈ ഭൂമിയിലെ ചില്ലറ ആവശ്യമല്ല, ये मतलब ये दुनिया का छोटा छोटा बातें जो मेरे लिए बहुत जरूरत की बातें, वो बातें नहीं, സ്വർഗം തന്നെ നമ്മൾ നിറഞ്ഞിരിക്കുകയാണ്. परंतु स्वर्ग ही पूरा हमारे अंदर भर गया। അതുകൊണ്ടാണ് യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് പറയുമ്പോഴുള്ള അനുഗ്രഹം. इसलिए यीशु को प्रभु करके पुकार कर उस प्रवेश में हम लोग प्रवेश करने का फायदा देखो, लाभ देखो। തന്റെ പുത്രനെ മാനിക്കുകയും അവനെ സ്വീകരിക്കുകയും അവനെ കർത്താവ് എന്ന് അംഗീകരിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ जो उनका पुत्र यीशु मसीह को मान करता है, आदर करता है, सम्मान करके उनका प्रभुत्व को जो स्वीकारता है, ആ വ്യക്തിയുടെ പിതാവ് പിതാവ് സ്വർഗത്തിലെ പിതാവായി തീരുകയാണ്. वो व्यक्ति का पिता स्वर्गीय पिता बन रहा है। ആ വ്യക്തിക്ക് ഒരു കുറവും വരാതെ സൂക്ഷിക്കുക എന്നുള്ളതാണ് പിതാവിന്റെ ആഗ്രഹം. फिर वो पिता का लक्ष्य क्या रहेगा कि ये भक्त, ये विश्वासी जिसने यीशु का अपना प्रभु माना है, उसका दुनिया का जो भी अत्यंत जरूरत की बातें है समय समय पर पूरा करके दे। നമ്മള് സങ്കീർത്തനം 16:2 വായിക്കാം. भजन संगीता 14 का 2 अगर हम पढ़ेंगे तो 14:2, परमेश्वर ने स्वर्ग में से मनुष्य पर दृष्टि की है। 16:2. सॉरी 16 का 2, सॉरी मैंने परमेश्वर से कहा, हाँ। तू ही मेरा प्रभु है, हाँ। तेरे सिवा मेरी भलाई कहीं नहीं। നോക്കുക, നീ എന്റെ കർത്താവാണ്. ये आप ही मेरे प्रभु हो। ദൈവത്തോട് പറയാണ്, हम क्या परमेश्वर को बोल रहे हैं? आप ही मेरे प्रभु हो। അങ്ങനെ ഞാൻ പറയുമ്പോൾ, ऐसा बोलने से, അങ്ങനെ മഹത്വപ്പെടുത്തുമ്പോൾ इस तरह महिमा करने से എനിക്ക് ഒരു നന്മയ്ക്ക് കുറവില്ല. मेरे भलाई में कोई बात की कमी नहीं है, നീ ഒഴികെ क्योंकि तेरे अलावा मेरे लिए और कोई भलाई नहीं। നോക്കുക, അപ്പൊ എന്റെ ആവശ്യം ആരാണ്? तो मेरा जरूरत क्या है? फिर എന്റെ അത്യാവശ്യം ആരാണ്? मेरा सबसे अधिक जरूरत क्या है? കർത്താവാണ്. प्रभु स्वयं है। कोई दुनिया की चीजें नहीं है, प्रभु है। നമ്മൾ ക്രിസ്തുവാണ് നമ്മുടെ അത്യാവശ്യം എന്ന് അറിയാതെ हम लोग क्या कर रहे हैं? मेरा सबसे जरूरत चीज अभी ये है, वो बातों के बीच में अति जरूरत प्रभु यीशु मसीह है, वो बातों को भूलकर വേറെ എന്തോ ആവശ്യമായിട്ട് വരിക. बाकी कोई चीजों को अति आवश्यक है बोलकर पकड़कर किसको पास आ रहे हैं? हम लोग परमेश्वर के पास आ रहे हैं। കർത്താവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വാഴുമ്പോൾ, परंतु ക്രിസ്തു കർത്താവായിരിക്കുമ്പോൾ, मतलब यीशु अगर हमारे अंदर प्रभु होकर विराजमान हो गया तो ഒരു ഭയങ്കര ഒരു ദൈവിക ഭരണം, നമ്മൾ സ്വർഗരാജ്യം ഇവിടെ വന്നു കഴിഞ്ഞു. मतलब स्वर्ग राज्य उसके अंदर आ गया है, परमेश्वर का हुकूमत उसके अंदर है। നിന്റെ രാജ്യം വരണമേ. അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. फिर क्या कर रहे? तेरा नाम पवित्र माना जाए, मतलब उसके बाद നിന്റെ तेरा രാജ്യം राज्य, അല്ലേ? हाँ तेरा राज्य भूमि में आए। അത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വരണമെന്നല്ല, मतलब ഹൃദയത്തിൽ വന്നു കഴിഞ്ഞു. मतलब हमारे हृदय में आओ करके वो नहीं बोल रहे, हमारे अंदर पहले से आ चुका है। ഈ ഭൂമിയിലെല്ലാം ആകണം. परंतु ये दुनिया भर जिधर भी दुनिया का हर कोने कोने में
परमेश्वर का हुकूमत और राज्य आए, അതെപ്പോഴാണ് ആകുന്നത്? वो कब होगा? 1000 വർഷം. 1000 वर्ष का राज्य में. എന്നാൽ ദൈവരാജ്യം എവിടെയുണ്ട്? परंतु अभी परमेश्वर का राज्य किधर है? അപ്പൊ ഒന്ന് तो पहला, ദൈവം എന്റെ പിതാവാകുന്നതുകൊണ്ട് परमेश्वर मेरा पिता है, इसके लिए ആ നാമം ദുഷിക്കപ്പെടരുത്. वो नाम कभी अपमान ना हो, हमेशा पवित्र माना जाए. രണ്ടാമത്തെ പ്രാർത്ഥന, और दूसरा बात है, ഓ നമ്മൾ എന്തെങ്കിലും ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചിട്ടുണ്ടോ? तेरा राज्य जल्दी आए और हमारे बीच में बने रहे. ऐसा कभी भी हम लोगों ने प्रार्थना किया है क्या? അങ്ങനെയൊക്കെ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ഭൗമിക വിഷയങ്ങൾ നമ്മൾ അറിയത്തു പോലുമില്ല. तो ऐसा स्तर में जीने वाला व्यक्ति भूमि की बातें सोचेगा क्या? भूमि का स्तर का उसको जो जरूरत है ऐसा बात वो कभी सोचेगा नहीं, क्योंकि समय समय पर प्रभु पूरा कर रहा है. എന്റെ ജീവിതത്തിൽ ഇങ്ങനെ ഒരുപാട് വിഷയങ്ങൾ ഇങ്ങനെ കൊണ്ടുപിടിച്ച് പ്രാർത്ഥിച്ചിട്ടുണ്ട്. मेरे जीवन में ऐसा बहुत से जरूरत की बातों को पकड़ कर सब जगह लेके जाकर मैंने प्रार्थना की है. നമ്മൾ പറയും പിടിച്ചു വാങ്ങണം. मतलब हम लोग, कुछ लोग ऐसा बोलते हैं ना, जो भी चीज तुमको चाहिए जबरदस्ती मांग कर खींच के मांगो, പക്ഷെ ഒന്നും കിട്ടിയിട്ടില്ല. परंतु कुछ भी नहीं मिला मुझे. എന്നാൽ ഞാൻ ചോദിക്കാത്ത അനേക കാര്യങ്ങൾ തന്നിട്ടുണ്ട്. परंतु मैंने भूमि के ऐसे बहुत से बातें जो मैंने कभी सोचा भी नहीं, पूछा भी नहीं, मुझे भंडार में मिला है. എന്നാൽ ആ കൂട്ടത്തിൽ परंतु उस बीच में ചോദിച്ച കാര്യവും കിട്ടിയിട്ടുണ്ട്. അത് മറന്നുപോയി, അതാ ചോദിച്ചതാണല്ലോ. और जो मैंने एक समय में पूछा था वो भी मुझे मिल गया, पर मैं भूल गया कि मैंने ऐसा बातें पूछा था क्या करके. പ്രിയമുള്ളവരെ, हे प्रियो, ചോദിക്കുന്നതിലും നനയ്ക്കുന്നതിലും അധികം ചെയ്യാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. हमारा प्रभु हम जो बोलने जा रहे हैं या हम सोचने जा रहे हैं उससे भी बड़ा बातें हमारे अंदर प्रभु करना चाहता है. പക്ഷെ കർത്താവ് പറഞ്ഞ പ്രാർത്ഥനയുടെ ആ രീതിക്ക് വിട്ട് परंतु प्रभु ने जो हमको एक नमूना दिया है, वो नमूना का प्रार्थना का रीति को छोड़कर, നിന്റെ നാമം, तेरा नाम, നീ എന്റെ പിതാവാണ്, तू मेरा पिता है, നിന്റെ നാമം आपका नाम पवित्र माना जाना चाहिए, ക്രിസ്തു എന്റെ ഹൃദയത്തിൽ കർത്താവാകണം. मसीह मेरा हृदय में प्रभु रहना चाहिए. അങ്ങനെ ഒരു കിങ്ഡം സ്ഥാപിക്കപ്പെടുകയാണ്. इस तरह एक राज्य का स्थापना हो रहा है. 9:10 എന്താ വായിച്ചത്? സോറി, മത്തായി 6:9-10 വാക്യങ്ങൾ. मत्ती का 6:9-10 में हमने क्या पढ़ा? अतः तुम इसी रीति से प्रार्थना किया करो, हाँ. हे हमारे पिता, तू जो स्वर्ग में है, तेरा नाम पवित्र माना जाए, हाँ. तेरा राज्य आए. तेरा ओके, राज्य. ओके. बस നമ്മളിപ്പോ രാജ്യത്തിലാണോ? अभी हम लोग राज्य में है क्या? നമ്മൾ റോമലേഖനം 14:17 എന്താ വായിക്കുന്നത്? रोमियो 14:17 में हम क्या पढ़ते हैं? खाने पीने में नहीं, ആ, നീതിയും परंतु धार्मिकता, शांति और आनंद जो पवित्र आत्मा में है അല്ലേ? है ना? ഇപ്പോൾ നമ്മൾ ദൈവരാജ്യത്തിൽ തന്നെയാണ്. मतलब अभी हम लोग परमेश्वर का राज्य में ही है प्रियो, നമ്മൾ ആ രാജ്യത്തിലുള്ളവരാണ് ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. क्योंकि जो राज्य के अंदर के लोग हैं वो लोग प्रार्थना ऐसा करते हैं. നമ്മൾ കർത്താവിന്റെ രാജ്യം അല്ലെങ്കിൽ കർത്താവ് 1000 കൊല്ലം ഭരിക്കുമ്പോൾ जब प्रभु 1000 वर्ष का राज्य का अधिकार जब स्थापना करेगा, കർത്താവ് അതിന്റെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 11:3 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. यशायाह 11:3 में हम एक बात पढ़ते हैं, അപ്പോഴും പിതാവിന്റെ നാമം മഹത്വം എടുക്കണമെന്ന ആഗ്രഹമാണ് അവനുള്ളത്. तभी भी पिता परमेश्वर का नाम ही महिमा हो, ये यीशु का इच्छा है. അത് 1000 ആണ്ട് വാഴ്ചയുടെ കാര്യമാണ്. और वो 1000 वर्ष का राज्य की बात है. എന്നാൽ परंतु ദൈവം ഇസ്രായേലിനെ രാജ്യം ഭരിച്ചപ്പോൾ परमेश्वर जब इसराइल के ऊपर जब राज्य किया, അപ്പോൾ ശൗലിനാണ് ആദ്യത്തെ രാജാവ്. तब शाऊल को सबसे पहला राजा बनाया था. പക്ഷെ ശൗല് പിതാവിന് മഹത്വമുള്ളത് ദൈവത്തിന് മഹത്വമുള്ളതല്ല ചെയ്തത്. तो शाऊल ने कभी भी परमेश्वर का जो महिमा की बात होना चाहिए वो उसने नहीं किया. അപ്പം ദൈവം എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर ने क्या किया? ശൗലിനെ മാറ്റിയിട്ട് शाऊल को हटाकर ദാവീദ് രാജാവായി. दाऊद को राजा बनाया. ദാവീദ് ഭരിച്ചപ്പോൾ जब दाऊद जब राज्य किया, ഇസ്രായേൽ ദൈവരാജ്യത്തിലാണ്. तब इसराइल परमेश्वर का राज्य में था. നോക്കണം, वो फर्क समझ रहे हैं ना? മനസ്സിലായോ? समझ रहे हैं ना आप? എന്റെ ഹൃദയപ്രകാരം मेरा हृदय के समान. ദൈവത്തിന് ഇഷ്ടമുള്ളത് മാത്രം രാജ്യത്തിൽ കൊണ്ടുവന്നു. मतलब जो भी बातें परमेश्वर की इच्छा के अनुसार था और परमेश्वर का मन का था, वो दावीद अपने इस्राएल राज्य में स्थापना किया. ആയതുകൊണ്ട് തന്റെ അവസാന പ്രാർത്ഥനയിൽ ഇദ്ദേഹം പറയുന്ന ഈ ദൈവരാജ്യത്തിന്റെ മഹത്വത്തിന് വേണ്ടി നിന്ന വ്യക്തി, इसलिए इस तरह परमेश्वर का राज्य के महिमा के लिए खड़ा हुआ व्यक्ति का अंतिम प्रार्थना क्या था? അദ്ദേഹം ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു പ്രാർത്ഥന നമുക്ക് നോക്കാം. उन्होंने एक प्रार्थना जो किया वो हम देखते हैं. 1 ദിനവൃത്താന്തം पहला इतिहास 29:10. ആ ഒരു വാക്യം 29 പിന്നെ വായിച്ചാൽ മതി. 29:10, उसमें सिर्फ एक ही शब्द जानना चाहता हूँ, बाकी आप लोग घर में पढ़ लेना और जानने के लिए. तब दाऊद ने सारी सभा के सन्मुख यहोवा का धन्यवाद किया और दाऊद ने कहा, हे यहोवा, हमारे मूल पुरुष इस्राएल के परमेश्वर, अनादिकाल से अनंत काल तक तू ഞങ്ങളുടെ പിതാവേദില്ലേ എന്നടാ? हाँ, फिर से पढ़ना. अनादिकाल से अनादिकाल से हाँ. अनंत काल तक तू धन्य है,
नहीं, वही भाग फिर से पढ़ना, पूरा सभा को इकट्ठा करके। तब दाऊद ने सारी सभा के सन्मुख यहोवा का धन्यवाद किया हाँ। और दाऊद ने कहा, हे यहोवा, हे हमारे मूल पुरुष इस्राएल। नहीं नहीं नहीं, वो हमारा मूल पुरुष जो है, हे यहोवा, हे हमारा पिता, ऐसा आना चाहिए। मराठी में आएगा, हे परमेश्वरा आमच्या पिता आमच्या हाँ। पिता, हे परमेश्वरा आमच्या पिता। ആദ്യം ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തി तो सबसे पहले उसने परमेश्वर को महिमा किया, तेरा नाम धन्य माना जाए, അല്ലേ? है ना। അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിൽ ഒരു പ്രാവശ്യം മാത്രമാണ് ദൈവത്തിന് അവമാനം വന്നത്. मतलब हम जानते हैं दाऊद का एक ही गलती था जो परमेश्वर के सामने निंदा आने का कारण हुआ, അതുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ ബാലശിക്ഷ അവിടെ വന്നു. जिसके वजह से परमेश्वर का ताड़ना भी उसको अच्छी तरह से मिला। എങ്കിലും परंतु भी എല്ലാ ഇസ്രായേൽ മക്കളെക്കാളും सभी इस्राएली लोगों में से അനേക രാജാക്കന്മാർ ഭരിച്ചിട്ടുണ്ട്. कितने उसके बाद कितना राजा आए, അവരാരും ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിച്ചില്ല. वो लोग कभी भी परमेश्वर को पिता करके नहीं पुकारा। എന്താ കാര്യം? कारण क्या है? അപ്പൊ ദൈവത്തിന് മഹത്വമായി ജീവിക്കുന്നവർ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നതിലാണ് ആ പരിശുദ്ധാത്മാവിന് സന്തോഷമിരിക്കുന്നത്. पवित्र आत्मा का आनंद किस बात में है? जो व्यक्ति परमेश्वर का महिमा करते हुए ये परमेश्वर में पहचान रहा है कि ये ही मेरा पिता है। അപ്പോൾ ഈ ദൈവ പിതാവായിരിക്കുമ്പോൾ ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളാണ് താപോട്ട് और വായിക്കുന്നത്. उसके बाद दाऊद के जीवन में परमेश्वर उसका पिता बन गया, तो नीचे नीचे बातें उसने बताया। उसके बाद क्या हो गया? ആ, 11 हे यहोवा, महिमा, पराक्रम, शोभा, सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ है वह तेरा ही है। हे यहोवा, राज्य तेरा है और तू सभी के ऊपर मुख्य और महान ठहरा है। आगे, धन और महिमा तेरी ओर से मिलती है। ഓക്കെ ഓക്കെ. ദൈവം പിതാവായിരിക്കുമ്പോൾ तो परमेश्वर जब पिता बन जाए തന്റെ മക്കളെ ഇങ്ങനെയൊക്കെ ആക്കണമെന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നു. तो अपना बच्चों को इस रीति से महान करे, ये पिता का इच्छा है। പ്രൈസ് ദി- അതാണ് പിതാവിന്റെ ആഗ്രഹം. ये यही पिता का इच्छा है, मन का इच्छा है। എന്റെ മക്കളെല്ലാം എന്റെ മൂത്ത പുത്രന്റെ മഹിമ ധരിക്കണം. मतलब मेरा सारे बच्चे लोग, मेरा बड़ा बेटा यीशु मसीह का महिमा को पहन ले। അപ്പൊ ദൈവത്തിന് നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ആഗ്രഹം എത്ര വലുതാണ് പിതാവെന്ന രീതിയിൽ. पिता पर वो परमेश्वर होने के बावजूद भी वो हमारे पिता के विषय में रहकर हमारे लिए कितना बड़ा बड़ा बातें सोच रहे हैं, അല്ലേ? है ना। അപ്പൊ ദൈവം എന്ന് അറിയുമ്പോൾ പിതാവാണെന്ന് അറിയുമ്പോൾ നമ്മളെ ഭൗമികമായ എന്തെങ്കിലും കാര്യത്തിൽ നമ്മൾ വേദനപ്പെടുകയോ നിരാശപ്പെടുകയോ ചെയ്യുമോ? तो फिर ऐसा मेरा स्वर्गीय पिता ऐसा कर रहा है, तो हम जिसको समझ में आया है कि परमेश्वर मेरा पिता है करके, और स्वर्ग की बातों में वो प्रभु मेरे लिए इतना सोच रहा है, तो हम भूमि के बातों को लेकर निराश होंगे क्या? സ്വർഗത്തിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നതും स्वर्ग में जो हमारे लिए संभाला हुआ है, ഒരു കണ്ണ് കണ്ടിട്ടില്ല, जो कभी कोई आंखों ने देखा नहीं ഒരു हो, ചെവിയും കേട്ടിട്ടില്ല, कभी किसी का कान सुना नहीं है, ആരുടെയും ഹൃദയത്തിൽ തോന്നിയിട്ടുമില്ല. और किसी का हृदय में मन में अभी तक वो विचार आया नहीं है। ആർക്ക് വേണ്ടി ഒരുക്കിയിരിക്കുന്നത്? इसके लिए तैयार करके रखा है, ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നവർക്ക്. जिसने परमेश्वर को पिता करके बुलाया है। അപ്പോൾ ഈ രണ്ട് അല്ലെങ്കിൽ പിതാവെന്നുള്ള അർത്ഥം तो इसलिए पिता करके उसका अर्थ, നിന്റെ രാജ്യം മരണമേ എന്ന അർത്ഥം. और आपका राज्य आए उसका अर्थ। Praise the Lord. ആ, ഇനി മൂന്നാമത്തെ കൂടെ നോക്കാം നമുക്ക്. थोड़ा जाएंगे, समय कम है तो भी। ഡെയിലി ബ്രെഡ്. आज का- ഇത്രയും കാര്യം പറഞ്ഞിട്ട് വേണം इतना सब बातें बोलने के बाद रोज का रोटी, നമ്മുടെ ആവശ്യം. मतलब हमारा जरूरत, हमारा दिन भर की रोटी, रोज की रोटियां, मतलब इतना सब बातें प्रभु का मूल्यता बोलकर फिर हमारा विषय वहां पर आ रहा है। ചില ദൈവാസന്മാർ പറയുന്നത് ഭൗമിക റൊട്ടിയെ കുറിച്ചല്ല, ദൈവവചനം എന്ന റൊട്ടിയെ കുറിച്ചാണെന്നാണ് ഉള്ളത്. कुछ भाई लोग ऐसा व्याख्या करते हैं कि वो आज का रोटी देना, दिन भर का रोटी देना, वो शारीरिक रोटी के बात नहीं कर रहा है, हमें वचन का विषय में बोला है करके ऐसा अर्थ वो लोग बोलते हैं। അപ്പോൾ ഈ ദൈവപുത്രന്മാര് परंतु ये परमेश्वर के जो बच्चे लोग, पुत्र लोग, ഡെയിലി ഉള്ള ആവശ്യമേ ചോദിക്കൂ, നാളത്തേക്ക് ചോദിക്കരുത്. मतलब उधर विषय, उधर तत्व क्या है, प्रभु का तत्व वहां पर क्या है? तुम लोग जब परमेश्वर को पिता मानकर उनकी उपस्थिति में आकर, उनका पवित्रता में जीकर, उनका राज्य का अनुभव में जीकर आते समय में, तुम्हारा जरूरत का बात आते समय में किस दिन का बात मानना है? सिर्फ उसी दिन का बात मानना है, कल का बात नहीं मानना है। അത് ആരറിയുന്നു? क्योंकि वो कल का बात कौन जानता है? परमेश्वर, पिता परमेश्वर जानता है। Praise the Lord. मैं നോക്കണം, കിങ്ഡം പ്രിൻസിപ്പിൾ അതാണ്. मतलब ये राज्य तत्व है। ये എന്താണ് ചോദിക്കേണ്ടത്? क्या पूछना है? उस दिन का बात അത് തരുവോ? वो देगा क्या? അത് പക്ഷേ അത് ചോദിക്കണമെങ്കിൽ എന്തൊക്കെ കാര്യം വേണം? परंतु वो अगर उस बातों को मांगना है तो ऊपर की बातों में क्या क्या हमारे पास रहना चाहिए? ഏ? കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु कहता है ആ ദിവസം उस दिन നിങ്ങൾ എന്നോട് ഒന്നും ചോദിക്കത്തില്ല. ദൈവത്തെ
एक ऐसा दिन आएगा कि उस दिन तुम लोग कुछ भी मुझसे मांगोगे नहीं। യോഹന്നാൻ 16:23 यूहन्ना 16:23। उस दिन तुम मुझसे कुछ न पूछोगे। हाँ। मैं तुमसे सच सच कहता हूँ, हाँ। यदि पिता से कुछ मांगोगे तो वह मेरे ഓക്കെ नाम ആ ഒറ്റ പാദം മതി. वो पहला भाग उस दिन ആ मुझसे कुछ तुम मुझसे कुछ नहीं मांगोगे। ഏത് ദിനം 16:23 में कौन सा दिन है वो? ഏത് ദിവസം? कौन सा दिन है वो? उस दिन സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോഴോ? स्वर्ग में जाने की बात है क्या? नहीं नहीं नहीं, സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോഴത്തെ കാര്യമല്ല. स्वर्ग में जाने का बात नहीं है ये। നമ്മൾ യോഹന്നാൻ 14:20 വായിച്ചേ. यूहन्ना 14:20 पढ़े। ആ ദിവസം എന്താണെന്നുണ്ട്? उस दिन देखो क्या बोल रहा है उधर। उस दिन तुम मांगोगे कि तुम मिलोगे। जानोगे उस दिन तुम जानोगे हाँ എന്ത്? ആ उस दिन तुम जानोगे ആ कि मैं अपने पिता में हूँ हाँ। और तुम मुझ में ആ അതായത് वो कौन सा दिन है ये? ആ എന്ന് നമ്മൾ जिस दिन ഞാൻ ക്രിസ്തുവിലും मैं मसीह में ക്രിസ്തു പിതാവിലും എന്ന് और അറിഞ്ഞാൽ मसीह पिता में है, ये बात जान लिया। ആ वो वो दिन है वो दिन कि तुम कुछ नहीं मांगोगे, നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിൽ പരിപൂർണരായിരിക്കുന്നു. क्योंकि तुम लोग मसीह में पूर्णता में परिपूर्ण हो चुके हो। ഏത് ആ ദിവസം അങ്ങനെ ഒരു ദിവസം എത്തിയിട്ടുണ്ടോ? നമുക്ക്? ऐसा एक दिन हमारे जीवन में कभी आया है क्या? उस दिन वो दिन आया है कभी? അങ്ങനെ ഒരു ദിവസം നമുക്ക് വരണേ എന്ന കർത്താവ് പോലും പ്രാർത്ഥിച്ചത്. ऐसा वो दिन तुम्हारे बीच में आए, ऐसे यीशु ने प्रार्थना किया था। യോഹന്നാൻ സുവിശേഷം 14 പിതാവേ यूहन्ना का 17 में हम पढ़ते हैं, हे पिता ഞാൻ നിന്നിലും मैं आप में അവർ എന്നിലും और वो लोग हम में, എന്ന് അവർ അറിയേണ്ടതിന് वैसा वो लोग जाने कि हम उनमें हम सब एक है। यीशु का प्रार्थना था वो। ഓ, എത്ര ഭയങ്കരമായ ഒരു റോഡിലേക്ക് വരികയാണ്. मतलब कितना बड़ा और गंभीर आत्मिक स्तर में है प्रिय हम लोग। 6 അധ്യായത്തിന്റെ 32 വാക്യവും വായിക്കുന്നുണ്ട്. 6:32 में हम पढ़ते हैं, ആ നിങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ളത് പിതാവ് അറിയുന്നു. तुम्हारा जो भी जरूरत है वो पिता जानता है। ആവശ്യം നമ്മൾ പറഞ്ഞ അത്യാവശ്യമുള്ളത് 6:32 पढ़ना। क्योंकि अन्य जाति इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, हाँ। पर तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है कि हाँ। तुम्हें इन सब वस्तुओं की आवश्यकता है। देखो आवश्यकता मतलब जो सबसे ज्यादा आवश्यकता की बात है, हाँ। ये बात कौन जानता है? हमारा स्वर्गीय पिता। പക്ഷെ നീ എന്ത് ചെയ്യണം? परंतु तू क्या करना? 6:33 अगली 33 हाँ इससे पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो। हाँ ആ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? प्रभु को प्रार्थना का जो हमने पहला भाग देखा, ആദ്യമേ നമ്മൾ കണ്ടതാണ് प्रार्थना का भाग पहला शुरुआत में ही हमने देखा ना। അല്ലേ? क्या देखा? पिता का नाम कि वो हमारा पिता है, ആ पिता का नाम पवित्र माना जाए, ആ और ऐसा मानने से उनका राज्य हमारे बीच में है। അങ്ങനെയുള്ള ഹൃദയത്തിൽ इस प्रकार के मन के लोग, നീതിയും സമാധാനവും वो लोग धार्मिकता, सच्चाई, ये सब बातें खोजेंगे, പരിശുദ്ധാത്മാവിന് സന്തോഷവും. और पवित्र आत्मा का आनंद। അവര് ആഹാരമൊക്കെ കഴിക്കും, मतलब ये लोग खाना तो खाएंगे, ബിരിയാണിയും കഴിക്കും, बिरयानी भी खाएगा, വലിയ 5 സ്റ്റാർ ഹോട്ടലിൽ പോയി ആഹാരം കഴിക്കും. और 5 स्टार में भी जाके खाना खाएंगे। അതിന് ചെറിയ ചെറിയ സന്തോഷമൊക്കെ ഉണ്ട്. उसमें छोटा छोटा खुशी है दुनिया का, പക്ഷെങ്കിൽ परंतु അവര് വിട്ടുപിരിയാത്ത നിത്യ സന്തോഷമുണ്ട്. उनको कभी ना छोड़कर कभी ना हटने वाला एक अत्यंत बड़ा आनंद विश्वासी के अंदर है। ദൈവം എന്റെ പിതാവാണ്. बिरयानी खाने के बाद आनंद जाएगा ना, लेकिन प्रभु का स्वर्ग राज्य का आनंद कभी ना छोड़ने वाला आनंद हमारे अंदर रहेगा। ऐसा विश्वासियों का खासियत है, वो है राज्य का आनंद। അപ്പൊ പ്രാർത്ഥിക്കുന്നതിന്റെ 3 വശങ്ങൾ കർത്താവ് നമ്മളെ പഠിപ്പിച്ചത്. इसलिए प्रार्थना का 3 तरफा बातें जो प्रभु ने अभी हमको सिखाया, നമ്മള് വിശുദ്ധനായ ദൈവത്തെ നമ്മുടെ പിതാവാക്കുമ്പോൾ നമ്മളെ വിശുദ്ധീകരിക്കേണ്ട വലിയൊരു ഉത്തരവാദിത്വം യേശു ഏറ്റെടുത്ത് ക്രൂശിൽ നമ്മളെ വിശുദ്ധീകരിച്ചത്. जब हमने परमेश्वर को तू पवित्र है और तेरा नाम पवित्र माना जाए, तू सदा के लिए पवित्र माना जाए, ऐसा समझकर स्वर्गीय परमेश्वर को अपना अब्बा पिता करके पुकार कर जाना है, तो यीशु मसीह का सबसे ज्यादा अत्यंत जरूरत क्या है? जो लोग ऐसा बुला रहे हैं वो लोग पवित्र रहना चाहिए। उस पवित्रता की बातों ने प्रभु ने खुद हासिल करके हमको दिया है। उस वजह से है हम लोग परमेश्वर को अब्बा पिता करके पुकार रहे हैं। തന്നെ നമ്മളെ വിശുദ്ധരാക്കുക മാത്രമല്ല, और सिर्फ हमें पवित्र किया उतना ही नहीं, നമുക്ക് തേജസ് കിട്ടാനും യേശു കഷ്ടപ്പെട്ടു. हमको महिमा मिले, वो महिमा मिलने के लिए यीशु कष्ट सहा, അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കുമ്പോൾ ताकि बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाने के लिए അവരുടെ രക്ഷാനായകനെ उनका उद्धारकर्ता को कष्ट दुख उठाना पड़ा। इब्रानियों का पुस्तक में हम पढ़ते हैं। ദൈവത്തിന് ഫിറ്റായിട്ട് തോന്നി. और वो प्रभु को वो सही लगा कि ऐसा कष्ट सहो, ऐसा दुख उठाओ। അങ്ങനെ ഫിറ്റായെങ്കിൽ अगर ऐसा प्रभु को सही लगा तो നമ്മുടെ ഈ ഭൂമിയിലെ ജീവിതം हमारे ये दुनिया का जीवन
അവിടെ ഒരു ഫിറ്റായ ഒരു കാര്യം എഫേസ്യ ലേഖനം നമ്മൾ 2-ാം അധ്യായം വായിച്ചു, അതോടെ വായിച്ചിട്ട് അവസാനിപ്പിക്കാം. एफेसियों का पुस्तक 5-ാം അധ്യായം. एफेसियों का पुस्तक 5वां अध्याय. നമ്മൾ ഈ പിതാവിന് അപമാനം വരുത്താതെ വേണം हम लोग ये पिता को अपमान ना करते हुए നമ്മളെ ചില കാര്യങ്ങൾ അവിടെ ഉണ്ട്. हम लोग कुछ बातें को हम देखते हैं. സ്നേഹത്തിൽ നടപ്പിൻ, അവിടെ നമ്മൾ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യം 5 का 2 से हम पढ़ते हैं. एफेसियों 5 का 2 में प्रेम में चलो जैसे मसीह ने भी तुमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को सुखदायक सुगंध के लिए परमेश्वर के आगे भेंट करके बलिदान कर दिया. ഈ സ്നേഹം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വന്ന് ये प्रेम हमारे हृदय में आकर ദൈവം നമ്മുടെ പിതാവായിട്ട്, परमेश्वर हमारा पिता बनकर ക്രിസ്തു നമ്മുടെ മൂത്ത സഹോദരനായി, നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ കർത്താവായിട്ട്, और मसीह जो हमारा बड़ा भाई है वो हमारा हृदय का प्रभु बनकर, അങ്ങനെ ഉണ്ടെങ്കിൽ ऐसा है तो പിതാവിന്റെ നാമം ഉച്ചരിക്കുന്നതിൽ അപമാനം വരുത്താതെ വേണം. पिता का नाम വാക്യങ്ങൾ पिता का नाम को हम लोग बोलते समय में कोई भी प्रकार का अपमान का अवस्था उनको ना लाए, वो संभालते हुए. वाक्य 3, 3-4 3 और 4 जैसा पवित्र लोगों को योग्य है देखो, जैसा पवित्र लोगों के लिए योग्य है वैसा तुम बेविचार और किसी प्रकार के अशुद्ध काम हाँ। या लोभ की चर्चा तक न हो, हाँ। और न निर्लज्जता हाँ। और न मूर्खता की बातचीत की, न खट्टे की, क्योंकि ये बातें शोभा नहीं देती, ये बातें शोभा नहीं देती. वरन धन्यवाद ही सुनाई. ധന്യവാദം. आमेन, आमेन. അപ്പൊ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കുന്നതിൽ അടങ്ങിയിരിക്കുന്ന സത്യങ്ങൾ എന്തൊക്കെയാണ്? तुम जरा सोचो, परमेश्वर को पिता है करके जानने में और उसी बातों में मने रहने के लिए क्या क्या सत्य को देखा हमने. എബ്രായ ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിൽ അത് അവനെ ഫിറ്റായിട്ട് തോന്നുന്നത് പോലെ വിശുദ്ധന്മാർക്ക് ഫിറ്റ് എന്നാണ് ഇവിടെ വായിക്കുന്നത്. तो जैसा हमने इब्रानियों 2 का 10 में हम पढ़ते हैं कि हमारा विश्वास का कर्ता प्रभु को दुख उठाना ये उनके लिए सही लगा, उनके लिए योग्य लगा, उचित लगा. उसी तरह एफेसियों 5 का 3 और 4 में पढ़ा, विश्वासियों के लिए उचित और योग्य बातें हैं. क्या? धन्यवाद देते रहना. ആരെങ്കിലും നമുക്ക് എതിരെ എന്ത് സംസാരിച്ചാലും कोई भी हमारे खिलाफ उल्टा बात करे നമ്മൾ ഉടനെ നന്ദി പറയും. तुरंत धन्यवाद दे. कारण നമ്മൾ എതിർ പറഞ്ഞു പോയാൽ, अगर हमने उसके बदले में कुछ उल्टा बोल दिया तो കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കുറ്റം ചെയ്യാതിരുന്നിട്ടും, इसलिए प्रभु यीशु मसीह जिन्होंने कोई भी गलती नहीं किया था എന്നാലും അവന്റെ മേൽ കുറ്റം ചുമത്തിയപ്പോൾ तो भी उनके ऊपर गलती डाला गया. ഭീഷണിപ്പെടുത്തിയില്ല ആരും, वो किसी को धमकी नहीं दिया यीशु ने. पहला पत्रोस में हम पढ़ते हैं, അല്ലെ? എതിർവാക്ക് പറഞ്ഞില്ല, उल्टा जवाब नहीं दिया. അവന് വായിൽ വഞ്ചനയില്ല. उनका मुंह में कोई कपट नहीं. അറുക്കാൻ കൊണ്ടുപോകുന്ന ഒരു കുഞ്ഞാടിനെ പോലെ. जैसा एक भेड़ को वध करने लेके जाता है वैसा हमारा प्रभु को खींच कर लेकर गया. उसका मुंह चुप था. നമ്മളെയൊക്കെ എതിർ പറയുന്നവരെ നമ്മൾ 2 ചീത്ത പറയുമ്പോൾ ദൈവം മുഖത്ത് കൊടുക്കുന്നതാണോ ചിന്തിക്കുന്നത്? आपको क्या लगता है, हमको जो उल्टा बात किया उनको उल्टे में हम लोग थोड़ा गाली देकर उल्टा उनको बोलेगा तो परमेश्वर महिमा लेगा क्या? മിണ്ടാതിരുന്നാൽ നമ്മൾ തോറ്റു എന്ന് തോന്നും. हमें ऐसा लगेगा, दूसरे संसार को लोगों को लगेगा अरे इतना गाली उसको देकर गया फिर भी ये व्यक्ति चुप बैठा है, ठीक कैसा हारा हुआ मनुष्य है. ऐसा दुनिया सोचेगा तो भी പിതാവ് മുഖത്ത് കൊടുക്കുക. पिता महिमा ले रहा है क्योंकि मैंने उल्टा कुछ नहीं बोला. തന്റെ പുത്രന്റെ പ്രകൃതി നമ്മളിൽ കാണുമ്പോൾ ആ പിതാവിനെ आमेन. जब भी प्रियो हमारे जीवन में मसीह का स्वभाव हर क्षेत्र में जब प्रकट होगा वो सब क्षेत्रों में पिता महिमा ले रहा है. ആകയാൽ നമുക്ക് അവനെ സ്വർഗീയ പിതാവേ, इसलिए हम लोग हे स्वर्गीय पिता, നിന്റെ നാമം മഹത്വമെടുക്കണമേ, तेरा नाम पवित्र माना जाए, നിന്റെ രാജ്യം വരണമേ, तेरा राज्य आए നിന്റെ ഇഷ്ടം സ്വർഗത്തിലെ പോലെ ഭൂമിയിലാകണം. और तेरा इच्छा जो स्वर्ग में है वो भी भूमि में हो जाए. ഞങ്ങൾക്ക് അത്യാവശ്യമുള്ളത് और हमको जो जरूरत की बातें है ഇന്ന് തരണമേ. आज ही दे देना, जो आज का है. പ്രാർത്ഥനയുടെ ആദ്യത്തെ ഘട്ടമാണ്. ये सब प्रार्थना का पहला भाग हमने देखा. Praise the Lord. Amen. നിങ്ങൾക്ക് ദൈവത്തിന്റെ ദാസനൊക്കെ നിങ്ങൾ പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. प्रभु का दास ने ये सब बातें आपको सिखाया है. ബാക്കി നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ മനസ്സിലാവും. बाकी आप जैसा जैसा उसी आत्मा में रहकर हाँ। नीचे पढ़ते रहेंगे तो सब बातें आपको समझेगा. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हमको सहायता करे. प्रेज़ द लॉर्ड. इसका मतलब प्रार्थना कौन करना चाहिए? सब कर सकता है, सब कर सकता है ना? पापी भी कर सकता है. प्रार्थना करने के लिए किसी के लिए मना नहीं. मार्ग में जाने वाला कुछ बच्चा डाड़ी डाड़ी बोलेगा तो भी हाँ बेटे बोलेगा. तो मेरा बच्चा नहीं डाड़ी नहीं बोल रहा ऐसा बोलेगा? नहीं बोलेगा. लेकिन घर का विभाजन करने के टाइम डाडी डाडी मेरा भाग भाग जा बोलेगा.
कुछ मत देगा नहीं, मतलब डैडी डैडी करके बोलेगा, हाँ बेटे करके भी बोलेगा, डैडी बोला बेटा बोला, तभी भी हमारा रिश्ता नहीं, रिश्ता है रिश्ता नहीं। तो सबसे बड़ी बात है हमारे जीवन में हमारे रिश्ता पहले पहचानना, समझ में आया ना। अगर मानव नया जन्म नहीं पाया, जिसका उद्धार नहीं हुआ, वो कितना भी डैडी डैडी बोलो है, कोई प्रयोजन है नहीं, कोई प्रयोजन नहीं। तो पहली बात है कि अपना जो भी नया जन्म पाया है, देखा बहुत बड़ी रीति में अभी मानव प्रभु के नया जन्म पाया हुआ हर एक लोगों में अब्बा पिता खाने वाला पुत्र की आत्मा है, फिर वो हमेशा वो पिता का महिमा का चाहेगा। अभी मतलब मैं आज भी मतलब श्रेय को बोलने के टाइम बोल रहा था, जितना भी अपने बारे में प्रभु की इच्छा जो लिखा है वो लिख कर रखना है ना, लिख कर रखना, क्योंकि मतलब पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 18 वचन, हर बात में धन्यवाद करो, हाँ। क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है। हाँ देखा कौन सी इच्छा है, हर बात में धन्यवाद। अभी थोड़ी देर पहले वो भी बात सुना ना, मतलब अपने को हर एक बातों में धन्यवाद देना। इसको मतलब कोई गाली दिया तो भी सुनने के लिए सामर्थ्य कौन देता अगर कोई गाली दिया, अगर आपको आने के लिए नहीं मिला तो उड़ करके 2 थप्पड़ देगा, महिमा होगा नहीं होगा। तो प्रभु ये भी सुनने के लिए आपने कृपा दिया, धन्यवाद। अभी प्रेषित लोगों को पिटाई किया, बहुत कुछ किया, उन्होंने क्या बोला, प्रभु तेरी नाम के लिए निंदा सहने के लिए हमें योग्य बनाया है, योग्य बनाने का सामर्थ्य कौन दिया, प्रभु ने दिया, इसलिए प्रभु को महिमा दी है। तो इसका मतलब क्या है कि अपने जीवन में हम अपने खुद के सामर्थ्य में कुछ सह पाएगा कभी नहीं, हर एक के ऊपर प्रभु का अनुग्रह प्रभु देता है ना। रोज रोज आज कितने लोग, सच में बोलो, कितने लोग आज सुबेरे उठने के बाद में सूर्य लेकर निकला है, कितने लोग, प्रभु ने क्या बोला, प्रतिदिन प्रतिदिन, किसके लिए बोला, प्रभु के पीछे आने वालों के लिए। सूर्य लिया है कि नहीं, सूर्य लिया है, सूर्य लिया कि नहीं, सब लोग बोलो, सूर्य लिया है, क्या है सूर्य लेना, हाँ देखा देखा देखा, कुछ लोगों को याद है और तो बहुत लोगों को याद नहीं है ना। ये होगा ना 6 अध्याय का 38 वचन है। कई लोग इतना दुखी और निराश होकर बैठा है, अरे यार आपको बोला ना, ये प्रभु ने बोला वो बात है, अपन जब भी प्रभु के पीछे चलना है तो क्या करना, सूर्य लेकर चलना। ये तो लूका 9 अध्याय का 23 वचन है, सबको बोला, सबको बोला, इधर ही बैठा हुआ हम सबको भी बोला है ना। सूर्य लिया है कि नहीं है, सूर्य लेने का अर्थ क्या है, हाँ मानो मेरा इच्छा तेजी करके पिता की इच्छा को मेरा इच्छा बनाना, समझ में आया है, मेरा इच्छा तेजी करके। अभी हम लोग अधिकतर लोगों ने रोज क्या करता है, अपने इच्छा सही में पर को है, मीटिंग में जाना ना जाना अपनी इच्छा, बाइबल पढ़ू ना पढ़ू अपनी इच्छा, प्रार्थना करूं ना करूं अपनी इच्छा। किस बात में प्रभु की इच्छा को अपनाया। हम बहुत बार सूली को क्या कर दिया, चारपाई पे छोड़ दिया, कुर्सी पर छोड़ दिया, कहीं ना कहीं मार्ग में छोड़ दिया, ऐसी अवस्था हो जाता है। प्रियो हमेशा ये सूली को, और कब तक लेना, हाँ जब तक सूली पर नहीं चढ़ा था, जब तक सूली पर नहीं चढ़ा था। देखो बहुत बड़ी बात है अपने जीवन में। हम लोग आज जब प्रभु की उपस्थिति में आया, हम हर एक लोगों को जो जरूरतमंद बात है, क्योंकि प्रभु को मालूम है कौन सा वजन से देने से मेरे सुनने वाले लोग मेरा पुत्र के जैसा बनेगा। तो प्रभु का एक ही लक्ष्य है, हमें पुत्र के जैसा बनाना है ना। तो प्रियो हमें जरूर प्रभु की आत्मा पाया वो लोग आत्मा के अनुसार चलना है, तो निश्चय अपनी इच्छा को त्याग करके प्रभु की इच्छा को रोज अपनाना है।
अपने को यीशु मसीह ये दुनिया में रोज कैसे जीवन बिताया? पिता की इच्छा से। सूली लेकर के वो उस टाइम के लिए थोड़ी देर के लिए लिया क्या? नहीं, पूरा जीवन भर वो उसी प्रकार जिया, क्योंकि मैं मेरी इच्छा नहीं, मेरा भेजने वाला की इच्छा निभाने के लिए स्वर्ग से उतरा आया है, स्वर्ग से उतरा आया। प्रियो, आज हमारा भी जीवन में वही बात है ना। परंतु कई बार हमारा प्रार्थनाओं भी तक क्या होता, हमारी इच्छा पूरा करने के लिए मांगते रहता। प्रभु मतलब हमें उत्तर देगा तो भी वो उत्तर से हम तसल्ली नहीं होता, फिर भी हम मांगते रहेगा। फिर प्रभु बिलियाम के जैसा परमिशन भी देगा, इसराइल लोगों को दिया हुआ उत्तर जैसा, मतलब प्रभु मटन देगा, ज्यादा मांगेगा तो देगा, लेकिन उसके साथ कुछ और भी मिला। ये बहुत बड़ी बात है प्रियो। हमें प्रभु का हमेशा, हमें प्रभु का संतान होने के कारण एक बात है, प्रभु के लोग हमेशा जो भी मांगने से पहले भी पवित्र आत्मा अगुवाई करता है, और जरूर प्रभु उनको देता है ना, देता है कि नहीं? मिला हुआ अनुभव है कि नहीं? पक्का है प्रियो। प्रभु के लोगों को हर पल में वो अनुभव है। हम तो मांगने से पहले देने का मतलब बात करने के टाइम पर मेरी पत्नी को पूछ रहा, मुझे बैठा रहा, हम लोग बात करता है, प्रार्थना नहीं किया और उत्तर आ गया। क्यों? ये प्रभु का वायदा है प्रभु की राहों पर चलने वालों के लिए, है ना। यशायाह उसका 65 का 24 याद है ना प्रियो। ये बात हर एक वचन प्रभु में, प्रभु विश्वासियों की परमेश्वर है ना, उसको थोड़ा पढ़ना। उनके पुकारने से पहले ही मैं उनको उत्तर दूंगा। देखा, पुकारने से पहले कितने लोग उत्तर मिला? ऐसा मिले कि नहीं? है ना। कई बार है ना मेरे से बहुत अजमा हो जाता है, और मैं बोलता है कि देखो वचन है ना, वचन में जो लिखा है ना, प्रभु अपने हर एक वायदाओं में विश्वास, हम विश्वासियों की नहीं रहेगा तो भी प्रभु विश्वासियों की। कई लोगों को बहुत अजमा होता है, यार अभी बोला देखो वही बात। कई बार है ना, कई ऐसा चीज के बारे में थोड़ा सा बात किया, एक आधा घंटे के अंदर वही बात बदल करके भी नहीं, कितनी लिख करके रहेगा तो वरना बहुत कम पड़ेगा। इतना प्रभु कार्य करता है। इसलिए हमारे स्वर्गीय पिता हमारे जरूरतें जानता है, मांगने से पहले देता भी है। इसका मतलब मांगो नहीं, ऐसे नहीं मांगना है, मांगने वाला स्वभाव छोड़ना नहीं। प्रभु ने बोला मांगो तो दिया जाएगा, तो मांगने के लिए बोला तो, लेकिन वो मांग ऐसे होना चाहिए यूहन्ना 15 के 7 के अनुसार, क्योंकि इसमें हमेशा प्रभु का महिमा होगा। ठीक है ना प्रियो। आज कितने लोग मांगने पर भी नहीं मिलता, परंतु यीशु मसीह ने यूहन्ना 15 के 7 में क्या बोला? यदि तुम मुझ में बने रहो और मेरा वचन तुम में बना रहे, हाँ, मेरा वचन तुम में बने रहो, तो जो चाहो, देखा, जो चाहो। प्रभु मेरे को एक बोतल रम चाहिए, बोलेगा? नहीं बोलेगा, क्योंकि वो प्रभु में नहीं। प्रभु में नहीं, प्रभु में होने वाला व्यक्ति ऐसा बात नहीं मांगे। प्रभु में होने वाला बात सिर्फ पिता का महिमा का बात मांगे, ये एक बड़ी बात है। इसलिए बोला तुम मुझ में और मेरा वचन तुम में। वो कंडीशन है, वो कंडीशन में जो भी मांगो पक्का मिलेगा, प्रभु का वायदा है। ऐसा कोई बोल सकता है कि नहीं ऐसा भी नहीं मिलेगा, ऐसा बोल सकता है? नहीं नहीं नहीं, नहीं। ऐसा कोई बोल दिया तो अनजान की बात है, अज्ञानता की बात है। मैं प्रभु में है और प्रभु का वचन मुझ में है, तो जो भी मांगेगा देगा करके, मिलेगा करके यीशु मसीह ने वायदा दिया है तो दिया है, वो पक्का पूरा होगा। बहुत बड़ी बात है। प्रार्थना का मतलब बहुत से कंडीशन है, प्रभु का हरेक आशीष पाने का हर जगह पर देखो वहां पर एक कंडीशन है। वो कंडीशन यदि हम पूरा करता है तो वो काम भी प्रभु पूरा करेगा। कितना धन्यवाद, कितना महान बात है हमारा प्रभु, कितना महान है प्रिय। इसलिए ना प्रभु के वचन को हमें सही रीति में जानना है ना, तो बहुत अच्छी बात है। तो हर एक उधार पाए हुए लोग कितना खुशी के साथ, कितना आनंद के साथ प्रभु से मांग करके है ना प्रभु का अधिक महिमा कर सकते हैं। तो प्रभु का धन्यवाद। अभी भी हमें मानव प्रार्थना करना है। अभी क्या करना है? हाँ, ये सारे बात को याद करते हुए प्रार्थना में ना जा रहा है। तो प्रार्थना के द्वारा बहुत से लोगों को जीवन का सहायता पहुंच सकता है। ओके, तो प्रभु का धन्यवाद देता है। तो प्रभु इन वचनों के द्वारा सबको आशीष दे, प्रभु को महिमा मिले।